नमस्कार मंडळी, आज तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये। आज पण तुमच्यासाठी एक मस्त आणि मजेदार गोष्ट घेऊन आलो आहे जी की फारच इंटरेस्टिंग आहे। बघा, एक नंदू आणि एक रमेश नावाचा मुलगा होता जे की आपसामध्ये खूप जास्त आणि खूप क्लोज फ्रेंड होते। ते प्रत्येक काम ना सोबत मिळूनच करायचे। मग एखादी गर्लफ्रेंड का असना दोन्ही गर्लफ्रेंड आपल्या आपल्या सोबत घेऊन यायचे आणि एकमेकांना म्हणायचे, वा बघा बघा मी किती जास्त किस करतो। अशा प्रकारचे ते दोघंजण फ्रेंड होते। जस्ट मी एक्झाम्पल दिली, असं कोणी काही करत नाही। ओके, तर हे दोघंजण एवढे क्लोज फ्रेंड होते की कोणती जरी गोष्ट करायची असली तर एकमेकाला विचारल्याशिवाय करायचे नाही। तर दोघंजण एक दिवस एका जागेवर बसलेली असतात। त्यावेळेस जो रमेश आहे ना, त्याच्या डोक्यामध्ये एक खुरापत येते की यार, जे मोठो ब्लॉगर आहेत त्यांची लाईफ किती भारी आहे ना। त्यांना जिथं म्हणलं तिथं थांबायला जमते, जिथं म्हणलं तिथं जायला जमते, जिथं म्हणलं तिथं राहायला जमते। काढला टेंट, घातला बंद, हात केला उभा, राहिलो त्याच्यात, भारी असतं ना त्यांचं। आता जो नंदू आहे तो म्हणतो की हां यार बरोबर आहे, आपण जाऊ का? रमेश म्हणलं की हां बिंदास जाऊयात। आता दोघंजण पैशावाले, त्यामुळं त्यांच्या दोघाही जवळ पशी ना चांगल्या बाईक्स होत्या, चांगल्या मोटरसायकल होत्या। तर रमेश म्हणलं की आपण काय करू, ते एकच मोटरसायकल घेऊन जाऊयात आणि त्या मोटरसायकलवर म्हणजे कसं आपण एकमेकासोबत राहूयात, गप्पा बी मारता येतील आणि डिस्कशन पण आपल्याला करता येतील। जर दोन मोटरसायकल घेऊन गेलो आपण तर दोन्ही हँडल करायला थोडंसं अवघड जाईल। ठीक आहे, मागं पुढं बोरिंग होईल ना आपला प्रवास, त्यामुळं आपण एकच मोटरसायकल घेऊन जाऊयात आणि कॉन्ट्री करूया। नंतर मला ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, मला पण तसंच पाहिजे होतं, एकच मोटरसायकल आहे का नाही। म्हणजे एखाद्याला कटाळाला चालवायचा की एक जण मागून बसेल, दुसऱ्याला कटाळा आला की दुसरं मागून बसेल, अशा प्रकारे आपला प्रवास निघून जाईल। आणि जसा यांनी विचार केला होता ना, सेम त्याच प्रकारे पूर्ण प्रवाशांनी केला। 4 ते 5 दिवस झाले आणि 5व्या ते 6व्या दिवशी हे दोघंजण रात्री 10 वाजता एका धाब्यावर थांबले जेवणासाठी। तिथं जेवण करत होते। आता यांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट होती की या जागेवर आपल्याला जायचे, पण या जागेवर जाण्यासाठी 2 रस्ते आहेत। एक 25 किलोमीटर लांबचा रस्ता आहे आणि एक जवळचा रस्ता आहे। आता या रस्त्याने जर गेलो तर आपले 25 किलोमीटर वाचतात, 25 किलोमीटर हां, आणि इकडून गेलो तर 25 किलोमीटर लांबून जावं लागेल आपल्याला। आता रमेश म्हणतो यार असं असेल ना तर मग आपण जवळूनच जाऊयात ना। आता त्यांच्या शेजारी ना एक काका बसलेले असतात, ती यांच्या गोष्टी ऐकत असतात। तर ते काय करतात, जेवण करता करता यांच्यापाशी येतात आणि यांना पहिले विचारतात की तुम्ही मोटरसायकलवर जाणार आहेत का? कारण यांच्या अंगावर जे जॉकेट वगैरे होते ते सगळे काय बायकरचेच होते। मग हे म्हणले की हां आम्ही मोटरसायकलवरच जाणार आहोत। ते म्हणले कोणी या रस्त्याने जाणार आहात का? ते म्हणले हां आम्ही याच रस्त्याने जाणार आहोत। तर मग ते काका यांना म्हणले की बघा, एक सल्ला देतो, ऐकायचं तर ऐका, नाही चला ऐकायचं तर तुमची मर्जी। तुम्ही काय करा, तुमच्याजवळ मोटरसायकल आहे त्या कारणामुळं तुम्ही ना आजची रात्र इथं धाब्यावरच काढा। सकाळ जशी झाली तसे तुम्ही इथून उठून तुमच्या रस्त्याला तुम्ही जाऊ शकता। मग आता हे दोघंजण विचार करू लागले की हे म्हातारं असं का म्हणतंय इथंच थांबा म्हणून। हे दोघंजण म्हणले की का त्या रस्त्यानं का नाही जायचं? मग तो जो काका आहे तो यांना म्हणला की तो जो रस्ता आहे ना तो पूर्णपणे श्रापित आहे आणि आजपर्यंत जे पण त्या रस्त्यावर गेले रात्रीच्या वेळेस आणि ते पण मोटरसायकलवर, ते आजपर्यंत सापडलं नाही। आणि जे पण सापडले तर त्यांच्यासोबत फार भयानक प्रकार झालेले आहेत। तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जाऊ नका, काय फरक पडतो, आता तिथं तरी जाऊन तुम्ही काय करणार आहे, झोपणारच आहेत ना, मग तसं इथं धाब्यावर झोपीचा। आता या दोघा जणांना विचार पडला की अरे म्हातारा आहे कोण, आलंय कुठून, बोलतंय काय, जाऊ नका म्हणते। यांना असं वाटू लागलं की यार इथं आपण झोपायचं, मग हा म्हातारा याच्या टोळीला घेऊन येईल आणि नंतर आपल्याला लुटल, अशा प्रकारे त्या दोघा जणांना वाटायला लागलं। मग हे दोघं जण म्हणले की नाही आम्हाला थोडंसं अर्जंट काम आहे, आम्हाला जावंच लागते, आम्हाला थांबायलाच जमत नाही। मग हे दोघं जण जेवण वगैरे करतात आणि आपल्या गाडीवर बसून त्या रस्त्याकडं निघतात। आता 10 ते 15 किलोमीटर आत गेल्याच्या नंतर यांची गाडी अचानक थांबते। म्हणजे असं की याच्या गाडीचे टायर जाम झालेले आहेत, अशा प्रकारची ती गाडी थांबते आणि दोघेही जण गाडीवरून खाली पडतात। यांना थोडा मार लागतं, घसतं येतात, गाडीला उचलतात आणि गाडीला ढकलत रोडच्या साईडला लावण्याचा प्रयत्न करतात। तर गाडी जागेवरून हालत नाही, कारण की दोन्ही चक्के जाम झालेले असतात त्या गाडीच्या अचानक पद्धतीनं। आता दोघंजण विचार करतात की आईच्या गावात हे झालं काय, अचानक पद्धतीनं चक्के कसं काय जाम झाले। मग त्या गाडीला मोठ्या स्टँडवर उभं करतात आणि चक्के फिरून बघतात तर समोरचाही जाम झालेला असतो आणि पाठीमागचाही जाम झालेला असतो। आता यांनी पाणी वगैरे सोबत आणलेले असतात, हे काय करतात पाण्याने डिले करतात, डिले झाले तरी निघत नाहीत। पण जेव्हा सगळा जे बोल्ट आहे तो पाण्याने सगळा बाहेर काढतात त्यावेळेस ते दोन्ही चक्के फ्री होतात आणि फिरतात। यांना कळत नाही अरे हे असं कसं आहे, आपली गाडी तर एकदम टकाटक आहे, चांगली गाडी आहे, सर्व्हिसिंग वेळेवर असते, सगळ्या गोष्टी चांगल्या असतात, मग हे
अचानक पद्धतीनं असं झालं कसं काय? दोघं जणांना तेवढं काही कळत नाही. मग हे दोघं जण परत घसवतात, परत ढिल्ले करतात, परत घसवतात, परत ढिल्ले करतात. म्हणजे बोल्ट बाहेर काढला की चक्के फिरायचे आणि बोल्ट जरासं जरी मधात घातलं ना चक्के जाम व्हायचे. यांना काय कळत नव्हतं. खूप अर्धा घंटा हे तिथं त्या चक्क्यामध्ये परेशान राहिले. अर्ध्या घंट्याच्या नंतर बोल्ट बसवले आणि असे उभे राहिले गाडीच्या शेजारी, विचार करत की हे काय झालं. ते म्हातारा म्हणत होतं ते काय खरं होतं का. तेवढे चक्के फिरायला लागले आपोआप आणि चक्के फिरताना त्यांच्या चैनीचा आवाज यायला लागला चिरुरुरुरुरुरुरुरु असा, जसं की कोणीतरी चक्के फिरवून तिथून निघून गेले अशा पद्धतीचा. आता यांना कळत नव्हतं की हे काय प्रकार झालाय. आता ते 5 मिनिटं विचार करत होते की असं कसं काय झालं यार. ते म्हातारा म्हणत होते ते काय खरं आहे की का भूतबीत एक काय. मग या दोघा जणांना वाटलं आणि थोडा वेळ विचार केला आणि यांनी निर्णय केला की बाबा असू दे बाई, भूत असू दे का काही असू दे, आपण पहिली गाडी स्टार्ट करूयात आणि इथून पहिले बाहेर निघूयात. दोघंजणं गाडीवर बसतात, गाडी स्टार्ट करतात आणि रस्त्याने निघतात. आता हे परत एकदा असा विचार करतात की बघ गाडी तर स्टार्ट झाली आहे आणि आपण चाललोय तर खरं, पण गाडी जोरात पळवायची नाही. कारण की जर गाडी जोरात पळवली आणि चक्के जर परत जाम झाले आणि जास्त स्पीडमध्ये जर आपण पळलो ना की आपला तर कार्यक्रमच. म्हणून हे काय करतात 25 ते 30 आणि 40च्या स्पीडमध्ये चालतात. आता त्या स्पीडमध्ये चालल्याच्या नंतर पूर्ण रस्ता ब्लँक झालेला, पूर्ण सुनसान रस्ता. ना कोणती गाडी येते, ना कोणती गाडी जाते, ना कोणती 4 व्हीलर दिसते, ना कोणता माणूस दिसतोय. सगळीकडे सन्नाटा. जे समोरचा नजारा असतो असं वाटतं की समोर खूप मोठमोठाले माळा आहेत आणि ते ज्या रस्त्यानं जात होते असं वाटत होतं की इकडून खूप झाडं आहेत, इकडून खूप झाडं आहेत, खूप भयानक पद्धतीनं. आणि तेवढ्यात थंडगार वारं सुटलेलं असतं. वर आभाळामध्ये असं वाटत होतं की आभाळ आलेलं आहे, पण आभाळ ॲक्च्युली नव्हतं, पण त्यांना वाटत होतं की आभाळ आलेलं आहे म्हणून असं. आणि ते त्या रस्त्यानं जातं, त्यांच्या गाडीची स्पीड एकदम हळू. आणि त्यांच्या डोक्यामध्ये अजून एक प्रश्न असा होता, जर या जंगलामध्ये जर जनावरं असते ना, आपली गाडी या स्पीडमध्ये आलेनं हमला केला की संपला विषय, आपण तरी जागेवरच खतम, आपली जर्नी साला इथंच खतम. एकमेकांना ते कोसत होते की यार आपण जर त्या म्हाताऱ्याचं ऐकलं असतं, धाब्यावर जर थांबलो असतो तर जमलं असतं. आता या दोघा जणांनी विचार केला आणि दोघंजण असं विचार करू लागले की ठीक आहे आपण आता करायचं काय. हे एक जण म्हणला की आपण वापस जाऊ. म्हणजे वापस जायला 15 किलोमीटर आहे, त्याच्यापेक्षा समोर गेलं तर पुरत नाही का. 12 किलोमीटर गेल्याच्या नंतर हा सगळा रस्ता संपवतो, आपण मेन रस्त्यावर पोहोचतो. मग यांनी तसा विचार केल्याच्या नंतर हळूहळू यांची गाडी समोर 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 जाते. असा विचार करता करता अचानक परत त्यांची गाडी बंद पडते. पण यावेळेस शक्य जाम होत नाही, पूर्ण गाडी बंद पडते. गाडीच्या खाली उतरतात, गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतात, पण गाडी स्टार्ट होत नाही. किका मारतात, सेल्फ मारतात, ढकलत गाडी गिअरमध्ये टाकून बघतात, पण गाडी स्टार्ट होतच नाही. मोठ्या स्टँडवर लावून चाक फिरवू त्याला गिअरमध्ये टाकून बघतात, पण गाडी स्टार्ट होत नाही. आता दोघंजणं कन्फ्यूज, यार हे व्हायलंय काय आपल्यासोबत. तेवढ्या त्यांच्या कानावर एक आवाज येतो, काहीतरी घुरण्याचा. यांना असं वाटतं की यार जंगलातलं एखादं जनावर आले आणि आता आपण गेलो. आणि ते दोघेही जण त्या गाडीपाशी असे दबतात. आता जो नंदू आहे तो असा आपला हात असा खाली ठेवतो आणि असं गाडीला पकडतो. त्यानं पकडलेलं असतं इंजिनाला आणि त्याला एवढं थंड लागतं की तो आपला हात असा काढतो आणि मागं बघतो त्या इंजनाकडं, तर इंजन तेवढं थंडगार झालेलं असतं. नंदू रमेशला म्हणतो, अरे रमेश आपल्या इंजनाला हात लाव की तू एकदा. रमेश परत इंजनाला हात लावतो, तर इंजन पूर्णपणे थंडगार झालेलं. असं वाटत होतं की एखाद्या फ्रीजमध्ये ते इंजन खोलून ठेवलं आहे आणि तिथून काढून डायरेक्ट गाडीला लावलं आहे. आता एक लॉजिकल गोष्ट आहे, समजा काही अंतरावरून जर गाडी चालत गेली तर गाडीचं इंजन गरम होतं, थंड होत नाही. पण यांच्या गाडीचं इंजन थंड झालेलं असतं. पूर्णपणे कन्फ्यूज, काय झालं यांना काय कळत नव्हतं. आता यांना 100% वाटू लागलं जे ते म्हातारा म्हणत होतं ते खरं आहे. हा पूर्ण रस्ता श्रापित आहे आणि या रस्त्यावर आज आपला जीव जाणं शक्य आहे. तेवढ्यात रमेशचं लक्ष 350 ते 400 फुटावर असलेल्या एका घरावर जातं. लाईट वगैरे लावलेला होता तिथं. मग रमेश नंदूला म्हणतो की नंदू माझं एक बोलणं ऐकतो का तू, आपण काय करूयात त्या घरामध्ये जाऊन राहूयात. नंदू म्हणतो त्या घरामध्ये तिथं जर काय असलं तर. रमेश म्हणतो की असं कसं काय असेल, बघ ना त्या घराकडे, वाटते का तुला काय असेल म्हणून. लाईटं बिटं लावले, सज्जनाचं घर दिसतंय, चल आपण तिथं जाऊयात, घरामध्ये जाऊयात, मस्त फर्स्ट क्लासपैकी राहूयात आणि सकाळी उठून इथून जाऊयात. आणि इथं जर आपण पैदल बोंबलत निघलो ना तर एकतर जंगलातलं कोणतं जनावर येऊन खाऊन जाईल आपल्याला, नाही तर भूतप्रेत येऊन लागतील आपल्याला, खतम करून टाकतील आपल्याला. तू माझं ऐक, मी म्हणतोय तसं तिथं जाऊयात. मग हे दोघंजणं काय करतात, आपली गाडी घेतात आणि ढकलत त्या घराकडे नेतात. 350 ते 400 फूट अंतरावर असं मदत असतं ते घर. तिथं नेतात. तिथं नेल्याच्या नंतर घरासमोर आपली गाडी उभी करतात, दरवाजापाशी जातात, दरवाजा वाजवतात, पण दरवाजा कुणीही ओपन करत नाही. आता जो रमेश आहे तो दरवाजाचा मधात ढकलतो, तो दरवाजा उघडला जातो. दोघेही जण घरात जातात.
बघतात तर पूर्ण घर शांत पडलेलं, घर टकाटक आहे, पूर्ण घर शांत पडलेलं. आणि तेवढ्यात यांच्या कानावर एक आवाज येतो. तो आवाज असतो एका रेडिओचा, ज्याच्यामध्ये सिग्नल गेलेलं असतं. आणि सिग्नल गेल्याच्या नंतर कसा आवाज येतो, कुरु अशा प्रकारचा. तसला आवाज त्या रेडिओमधून येत असतो. यांना वाटतं हां कुणीतरी आहे घरामध्ये, म्हणून हे काय करतात, त्या घरामध्ये सगळीकडे फिरतात कोण भेटते म्हणून, पण कुणी त्यांना भेटत नाही. आवाज देतात, कुणी आहे का घरामध्ये, कुणी आहे का, हॅलो हाऊ आर यू, आम्ही आलो इथं, कुणी आहे का इथं, असं ते बोलतात, पण कुणीही आवाज देत नाही. आता त्या घरावर दुसरा एक मजला होता. हे दोघंजण काय करतात, दुसऱ्या मजल्यावर जातात, कुणीतरी तिथं भेटेल म्हणून. तिथं पण 2-3 रूमा होत्या, पण त्या 2-3 रूमामध्ये सुद्धा कोणीच नव्हतं. आता रमेश आणि नंदू बोलायला लागला, यार एवढं साफसुथरं घर, एवढ्या साफसुथऱ्या घरामध्ये कुणीच नाही आहे, मला तर काहीतरी गडबड वाटते. तेवढ्यात परत यांच्या कानावर एक आवाज येतो. आता तो रेडिओचा आवाज आता तो ऑलरेडी चालूच होता, पण यांच्या कानावर दुसरा आवाज येतो. बघा, आपल्या घरामध्ये जर एखादी स्त्री किचन रूममध्ये काही काम करत असेल आणि काम करता करता जर असं काही कापत असेल तर असा आवाज येतो, कापण्याचा टुक 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 येतो ना, चाकूचा आवाज. तशा प्रकारचा यांच्या कानावर आवाज येतो. मग यांना वाटतं की हां यार घरामध्ये आहे कोणीतरी, आणि आता ॲक्च्युली ते किचन रूममध्ये आहे असं यांना वाटतं. मग हे दोघं जाणार किचन रूममध्ये जाणारच की यांच्या लक्षात येतं की भाई रात्रीचे 12-12:30 वाजले, या टायमाला किचन रूममध्ये कोण काय करत असेल. तुम्हाला जर काहीतरी करत असेल तू चाल, फक्त जाऊन बघतात तर किचन रूममध्ये एक म्हातारी उभी असते आणि तिनं गाऊन घातलेला असतो आणि फार विचित्र पद्धतीने ते गाऊनची दशा असते. त्या गाऊनवर पूर्णपणे माती असते लागलेली, तिच्या अंगावर माती असते लागलेली, केस मोकळे सुटलेले असतात, त्या केसांवर माती लागलेली असते आणि ती किचन ओट्यावर काहीतरी असं कापत असते, खट 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 खट. नंदू आणि रमेश तिला हात मारतो, आजी 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 आजी, पण ती म्हातारी यांच्याकडे कळून बघत नाही. नंदू म्हणतो अरे बाहेर ये सर बहुतेक. मग हे दोघं जण हळूहळू थोडं समोर जातात आणि बघण्याचा प्रयत्न करतात की नेमकं ती म्हातारी का पाहिली काय. थोडंसं हळून जातात आणि असे वाकून बघतात तर तिची म्हातारी आहे ती नुसता चाकू असा खाली मारत असते त्या किचन रूमवर. ती काही कापत नसते, निव्वळ चाकू असा मारत असते. यांचं लक्ष फक्त तिच्या हाताकडेच असतं ना, यांनी तिच्या तोंडाकडे पाहिलेलं नसतं. आणि जसं हे तोंडाकडे पाहणारच की ती म्हातारी आपला जो हात असतो ना डकना, ते असा समोर करते आणि आपल्या हाताचे बोट कापायला चालू करते, कट 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 कट. आणि कापता कापता मनगटापर्यंत कापत नाही तिचा हात स्वतःचा. आणि तिच्या हाताचं जे रक्त आहे ते पूर्ण त्या किचन ओट्यानं असं सांडतं, इकडं तिकडे जातं. आणि दोघंजणं पूर्णपणे घाबरतात, तिच्या तोंडाकडे बघतात आणि ती म्हातारी जी आहे त्यांच्याकडे अशी बघते. जेव्हा त्या म्हातारीने यांच्याकडं पाहिलं त्यावेळेस भैया यांची खतरनाक पद्धतीनं फाटली. कारण की त्या म्हातारीचा अर्धा चेहरा वळंब्यानं खाल्लेला होता आणि जो अर्धा चेहरा होता तो पूर्णपणे हाडकांचा होता. हे पूर्णपणे कन्फ्यूज जोरात ओरडले आणि त्या घरामधून जे पळत सुटले. जोपर्यंत मेन हायवे येत नाही तोपर्यंत पळत होते, दमत होते, थांबत होते, पळत होते, दमत होते, थांबत होते, पळत होते, दमत होते, थांबत होते. मेन रोडवर आले, एका ट्रकवाल्याला हात दाखवला, ट्रकमध्ये बसले, शहरामध्ये गेले, रात्रभर एका लॉजवर थांबले. आणि जेव्हा सकाळ झाली त्यावेळेस शहरामधून कोणीतरी ओळखीचं घेऊन आले, कारण की तिथं त्यांची गाडी सोडलेली होती. आणि जेव्हा ती गाडी आणण्यासाठी आले होते त्यावेळेस त्यांची गाडी रस्त्याच्या बाजूला नव्हती, तर ती गाडी रस्त्याच्या काठाला उभी होती. आणि जेव्हा त्यांनी ती गाडी बघितली त्यावेळेस ते कन्फ्यूज झाले की माईला आपण तर आपली गाडी 350-400 फूट त्या घरापाशी सोडली होती, आपली गाडी तर आली कशी. आणि हे ज्या घरी गेले होते ना ते घर पण तिथं दिसत नव्हतं, सगळीकडे जंगल दिसत होतं. आता यांच्यासोबत जो माणूस आलेला आहे तो यांना विचारतो की साहेब इथं गाडी तुम्ही कशी काय कधी आणली होती. त्याने सांगितलं की आमच्यासोबत असं झालेलं आहे. मग तो माणूस यांना म्हणला की तर अशाच गोष्टी होतात, काही लोक पागल झाले तर काही लोक मेले. तर तेव्हापासून ह्या दोघं जण कुठंच मोटरसायकलवर जाण्याचा प्लॅन बनवत नाही. आणि आता इथंच आपली ही स्टोरी संपली. आता बॅकग्राऊंडमध्ये जर तुम्हाला काही आवाज वगैरे आले असतील लेकरा बिकराचे चिल्ल्याण्याचे पिल्लाण्याचे तर यार माफ करा. घरचं वातावरण म्हणल्याच्या नंतर असल्या काही प्रॉब्लेम येतच असतात. तर भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये, तोपर्यंत स्टोरीकडे वळूयात. आता मंडळी ही स्टोरी अशा एका माणसाची आहे जो माणूस ना सुरुवातीला फार गरीब होता. गरीब म्हणजे तो अचानक असा श्रीमंत झालेला होता माहिती का. पण सुरुवातीला तो गरीब होता आणि जेव्हा तो गरीब होता ना तो ना एका दुकानावर काम करायचा.
एका माणसाच्या हाताखाली. आणि ज्यावेळेस तो काम करायचा त्यावेळेस ना त्याला एवढा जास्त त्रास व्हायचा, तो जो त्याचा मालक आहे तो त्याला एवढं टॉर्चर करायचा की विचारता कामा नाही. कसं असतं ना, मालक जे लोक असतात ना त्यांनी टॉर्चर जरी नाही केलं ना तरीसुद्धा असं वाटतं की यार लयच टॉर्चर करायला आहे, यार लयच असं बोलायला आहे, यार लयच तसं बोलायला आहे. अशा प्रकारचं प्रत्येकाला वाटतं, कारण की त्याचे पैसे आपण घेतलेले असतात आणि तो माणूस त्याच्या पैशाच्या मोबदल्यामध्ये आपल्याकडून काम करून घेणारा असतो आणि त्याला पुरेपूर ते लक्षात ठेवावं लागतं की बाबा आपण याला एवढी पेमेंट देतो ना तर याच्याकडून आपल्याला तेवढं काम झालंच पाहिजे, अन्यथा आपले पैसे व्यर्थ जातील. हे प्रत्येक माणसाचं असतं. तसं या माणसाच्या मनामध्ये होतं की यार एक दिवस मी पण मालक बनणार, पण याची परिस्थिती जी होती ना ती फार बिकट होती. त्या कारणामुळं याला मालक होणं हे शक्य नव्हतं. पण म्हणतात ना की अगर किसी चीज़ को दिल से चाहे तो उसे मिलाने के लिए पूरी कायनात मिल जाती है. आता ही मन थोडीशी आगळीवेगळी झाली असेल तर माफी असावी, पण असंच काहीतरी असतं. तर एकदा याच्या शेतामध्ये एक प्रोजेक्ट येतो. इंटरनॅशनल प्रोजेक्ट असो, सरकारी प्रोजेक्ट असो, इंटरनॅशनल म्हणलं मी सॉरी, सरकारी प्रोजेक्ट असतो. आणि त्या सरकारी प्रोजेक्टमध्ये याचं जे शेत आहे ते पूर्णच्या पूर्णच गेलेलं असतं आणि त्या शेताचा एवढा जास्त पैसा याला येतो की याला सुधरत नाही की तो नेमका पैसा मी आता करू काय, याला मोजता येणार नाही एवढा जास्त पैसा येतो. आता तेवढा सगळा पैसा आल्याच्यानंतर याची तर इच्छा होती की आपल्याला मालक बनायचं आहे. मग हा विचार करतो की यार आपण नेमकं कोणता बिझनेस करावा, हे करावा की ते करावा की ते करावा की ते करावा. पण हा माणूस थोडासा मिडल क्लास होता, थोडासा लोअर होता, थोडासा गरीब होता. त्या कारणामुळे याचं डोकं चलून जास्त काय चाललं नाही. याचं डोकं फक्त एका जागेवर चाललं आणि ती जागा म्हणजे असते मेन हायवेच्या काठची जागा. हा विचार करतो की आपण एक काम करूयात, आपल्या एरी पण शेत गेले ना, आपल्याला एरी पण शेत घ्यायचं आहे. आपण काय करूयात, ते जिथं मेन हायवे आहे ना त्याच्या शेजारी विक्री असलेलं शेत घेऊयात आणि ते शेत घेतल्याच्या नंतर तिथं आपण एक धंदा टाकूयात. आणि धंदा असा टाकूयात की डेली नीड्सचा आणि थोडाफार नाश्त्याचा धंदा, म्हणजे हॉटेल बी असली पाहिजे आणि डेली नीड्सचं सामान पण असलं पाहिजे. आणि त्याच्या शेजारी आपण आपल्या शेतामध्ये एक चांगलंसं घर बांधूयात आणि आपली लाईफ साला सेटल. म्हणजे दिवसातून जर एक जरी गिराईक आलं तरीसुद्धा आपण खुश, कारण की याच्यापाशी दुसरा जो पैसा होता ना तो एवढा जास्त होता की यानं धंदा जरी नाही टाकला तरीसुद्धा याची पिढी आणि याच्या समोरची पिढी आरामशीर बसून जगणार होती. तरी पण हा म्हणला की नाही आपण थोडाफार धंदा करूयात. आणि अरे काय फरक पडतोय, समजा दिवसातून एक जरी गिराईक केलं, रिकामं बसेपर्यंत तर एक गिराईक केलेलं चांगलं असतं ना. तसा विचार करून हा काय करतो, धंदा तिथं टाकतो. जसा याने प्लॅन बनवला होता तसा एक मस्तपैकी हॉटेल ओपन करतो, एक शेटर टाकतो मोठ्याच्या मोठं. त्या शेटरमध्ये 2 विभाजन करतो, एकीकडं डेली नीड्सचं सामान भरतो आणि एकीकडं नाश्त्याचं सामान भरतो. आणि जे नाश्त्याचं सामान असतं ना तिथं 2 लेकर कामाला ठेवतो, एक बावरची ठेवतो जो नाश्ता वगैरे बनवतो तो, आणि एक वेटर म्हणून मुलगा ठेवतो जो की त्या कस्टमरला असा सर्वाय करण म्हणून. आणि जे त्याचा जो शेड असतो त्याच्या पाठीमागच 10-15 फुटाच्या अंतरावर तो त्याचं घरसुद्धा बांधतो की बाबा चला इथं आपलं दुकान करायचं, दुकान झाल्याच्या नंतर घरी जायचं, घरून दुकान, दुकानावरून घरी, दुकानावरून घरी, अशा प्रकारचं ते करू म्हणून त्यांनी असा प्लॅन बनवला होता. तर आता याचा जो हा प्लॅन होता पूर्णपणे सक्सेस झालेला होता. आणि यांनी जेवढा विचार केला होता ना की एखाद्या दिवसातून गिराईक आलेलं असलं तरी पण खूप झालं, याची अपेक्षा जेवढी होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनंच चांगलं त्याचं दुकान चालायला लागलं. याने विचार केला होता की दिवसातून समजा 200 रुपये जरी उरले आपल्याला सगळं जाऊन तरी खूप झाले, पण याला दिवसातून 3 ते 4 हजार रुपये उरत होते. सगळ्यांचा पगार बिगार सगळं कटून 3 ते 4 हजार रुपये याच्या खिशामध्ये येऊ लागले आणि हा एकदम हॅपी होता. यानं देवाला हात जोडले, देवाला म्हणलं की बाबा देवा तू पावलास कसा रे, आणि पावलास असा की मला झेपवणं झालं, एवढा पावलास रे बाबा तू. देवाकडं खूप तो जास्त मनाने प्रार्थना करायला लागला, कारण की त्याची जी लाईफ आत्तापर्यंत होती ना ती लाईफ इथून एकदम अशी बूश झाली होती आणि एकदम असा हा हॅप्पी राहिला होता. तर अशा प्रकारचं याचं जे पूर्ण रुटीन चालू होतं. आता याची जे हॉटेल उघडून ना 1 वर्ष झालेलं असतं कम्प्लिटली, आणि 1 वर्षाच्या नंतर हा मस्तपैकी रुळला होता. याच्या कामावरचे माणसं, कस्टमर, प्रत्येक गाडी आली की थांबायची, नाश्ता करायची, सामान विकत घ्यायची, तिथून जायची. आणि ना हळूहळू काय केलं होतं की जेवणाची सुद्धा सोयीसुविधा जास्त निर्माण केली होती. बाबा कुणाला जर जेवायचं जरी असेल तरी सुद्धा त्याला जेवता आलं पाहिजे हॉटेलमध्ये, अशा प्रकारची यानं सोयीसुविधा निर्माण तिथं केली होती. तर आता याचे जे हॉटेल बंद करण्याची टायमिंग असतो तो रात्री 11 वाजता असतो, कारण की जवळ असलेल्या शहरामधली पोलीस व्हॅन असते ना, पोलीसची गाडी असते ती फिरते आणि फिरल्याच्या नंतर ते यांना म्हणते बाबा 11 वाजता तुमचं जे दुकान आहे ना ते बंद करत जा, कारण की 11चा टाईम असतो, 11च्या नंतर ते चालू ठेवत नाही. जर समजा चोर डाकू बिकू आले तर उगं विनाकारण मारहाण हे ते प्रॉब्लेम्स होऊ शकतात, त्या कारणामुळं सगळं काय बंद ठेवा असं म्हणतात आणि यांना टाईम दिला असतो रात्री 11चा.
तर 11 वाजता जे यांना टाईम दिलेला असतो त्या टायमाला याचे जे माणसं असतात एक दिवस काम करून जातात. आता 11 वाजता डेली यांची हॉटेल बंद होते, दुकान बंद होतं. पण एक दिवस हा विचार करतो की माझं थोडंसं काम आहे, मी तो काम करतो, याला काहीतरी काम येतं. आणि आपल्या कामाला जितके पण लोक आहेत त्यांना म्हणतो की तुम्ही जेवण करा आणि चालल्याच्या मी हॉटेल बंद करतो आणि मग घराकडे निघून जातो. तर ते जेवण वगैरे करतं त्याच्या कामावरचे माणसं आणि त्यांच्या घराकडे ते निघून जातात आपल्या मोटरसायकलवर. राहतो तो हा एकलाच त्या हॉटेलमध्ये. रात्रीचे 12:30 वाजलेले असतात. आपलं सगळं काम तो आवरतो. आवरल्याच्या नंतर आपल्या हॉटेलचं कुलूप वगैरे घेतो आणि सेटर लावायला तो जातो आणि हात वर करतो की याचं लक्ष मेन रोडकडे जातं. आता मेन रोडकडे गेल्याच्या नंतर मेन रोड पूर्णपणे सुनसान असतो. मेन रोडवर कुठलीही गाडी नसते आणि काहीच नसतं. एकदम काळोख असा पडलेला असतो आणि जे हॉटेलचे लाईट्स वगैरे असतात त्या लाईटाचा थोडा प्रकाश त्या मेन रोडवर पडलेला असतो. आणि त्या प्रकाशामध्ये मेन रोडवर एकदम सेंटरमध्ये कोणीतरी उभं असल्यागत दिसतं याला. हा एकदमपैकी आरबळतो. याच्या मनामध्ये एकदमपैकी अशी दुगदुगी निर्माण होते. आता तुम्ही विचार करा ना, समजा अर्धी रात्र झालेली आहे, तुम्ही कुठंतरी बाहेर आहात आणि तुम्ही तुमच्याच कामामध्ये मग्न आहात आणि अचानक तुम्हाला कोणीतरी दिसतं, लांब कोणीतरी उभं आहे आणि त्या उभं पण अशा पद्धतीनं आहे की फार विचित्र पद्धतीनं. तर थोडीफार तरी फाटेलच ना. तशी याची थोडीफार फाटली तरी पण याचं मनाला म्हणते की अरे तुझी हॉटेल आहे, डेअरीचं सामान आहे, काही विकत वगैरे घेण्यासाठी आला असेल. पण आजूबाजूला कुठलीही गाडी उभी नव्हती आणि आजूबाजूला कुठलाही आखाडा नव्हता की जेणेकरून ते तिथे येऊन घेतील म्हणून, काय काम पडेल म्हणून. तर हा माणूस तिथं होता कोण? तो तिथं उभा राहिला होता. मग हात थोडासा थांबतो आणि आवाज मारतो की कोण आहे रे तिथं? ऐ, अरे कोण आहे तिथं? हॅलो, आवाज ऐकू येतोय का? तिकडून तो माणूस याच्या गोष्टीचा एकही रिस्पॉन्स देत नाही. तो याला बोलतच नाही. तो फक्त एका जागेवर असा उभा राहतो. अशी थोडीशी मानवाकडी असते आणि असा थोडंसं अंग असं आपलं मोकळं सोडून कसं देतो आपण, तशा प्रकारचं अंग असं मोकळं सोडून तिथं उभा असतो. बरं, तुम्ही झॉम्बी बघितले का? सेम झॉम्बी टाईप तो माणूस त्या रोडवर उभा असतो. हारबळतो, आवाज दिला तरी येत नाही, जोरात धावतो तरीसुद्धा त्याचा आवाज रिस्पॉन्स देत नाही. हा मधात जातो आणि ड्रॉपमध्ये ठेवलेली जी टॉर्च असते ती टॉर्च घेतो आणि त्याच्या अंगावर दाबतो. तर त्याचे जे केस असतात ते थोडे असे इथपर्यंत आलेले असतात. असं आपलं शरीर असं मोकळं सोडलेलं असतं. त्याचे जे कपडे असतात ते थोडेफार फाटलेले असतात. याला वाटतं की यार तो एखादा भिकारी आहे, त्याला काहीतरी खायचं बियचं असेल त्यामुळे तो तिथे थांबला असेल. मग हा त्याला म्हणलं की तुला काय पाहिजे असेल तर इकडे ये, मी तुला देतो, असा हा म्हणला. मग तो हळूहळू याच्याकडे चलत येऊ लागला. आता तो चलत पण फार विचित्र पद्धतीने येऊ लागला. असे त्याचे जे टोंगळे होते ना ते टोंगळे मोडत नव्हते. आपण कसं चलता वेळेस आपले टोंगळे असे मोडतात तसे त्याचे टोंगळे मोडत नव्हते. तो असा एकदम असा चालायचा, असा अशा पद्धतीनं तो चालायला लागला. आता विचार करा यार, एक विचित्र माणूस आहे तो अर्ध्या रात्री आपल्याला दिसतोय आणि तो असं अर्ध्या रात्री विचित्र प्रकारे चलत आपल्याकडे येतोय. तर आपले किती खतरनाक पद्धतीने फाटली असती ना. तसंच याचं पण झालं. याच्या अंगाला पूर्णपणे घाम आला. अशा पद्धतीने तो चालायला लागला. याला काय करावं आणि काय नाही काय सुधरत नव्हतं. याला असं वाटत होतं की भाई मी कशाला हाक मारली त्याला, आता तो माझ्याकडे येतोय, जर काही विचित्र असलं तर माझा तर कार्यक्रमच खाल्ला असंच. आता तो जवळ येतो. जवळ आल्याच्या नंतर याच्या जवळ एकदम येऊन उभा राहतो. तो जसा जवळ आला इतका घाणेरडा वास येतो, एवढा घाणेरडा वास येतो की बघायचं कामच नाही. हा त्याच्या नाकाला असा हात लावतो आणि म्हणतो तुला काय पाहिजे? तो असा हात समोर करतो, असा वर, मान त्याची अशीच खाली असते, असा हात वर करतो. याला वाटतं की त्याला भूक वगैरे लागलेली आहे आणि तेव्हा याला समजतं की हां हे एक नॉर्मल माणूस आहे. पण त्याचं जे शरीर होतं ना ते फार विचित्र होतं. ते मी तुम्हाला समोर सांगतो. हा जातो, एका प्लेटमध्ये उरलेला जो नाश्ता असतो ना तो भरतो आणि त्याच्या हातामध्ये टेकवतो. तो असा नाश्ता घेतो, असं थोडासा असा बघतो आणि तो नाश्ता खाली टाकून देतो. परत असा हात वर करतो. हा म्हणतो की अरे बाबा तुला भूक लागली नाही तर तुला पाहिजे काय, तू सांग ना, तुला पैसे पाहिजे? तरी हा असाच, तुला काय पाहिजे? मग तो जो आहे ना तो असे 2 बोटं करतो असे. मग याला वाटतं की हां याला सिगारेट पाहिजे काय बहुतेक. हा जातो मधात सिगारेटचं पॅकेट फोडतो, त्याच्यातलं एक सिगारेट काढतो, त्याच्या दोन्ही बोटाच्या आत ठेवतो. मग तो असं सिगारेटला पकडतो आणि हात असा खाली घेतो आणि आपल्या तोंडापाशी अशी नेतो आणि नंतर मग याच्याकडे असा बघतो वर. याला कळतं की तो का बघतोय वर, कारण की त्या सिगारेटला पेटवायचं होतं. ह्या आपली जो लायटर असतो तो लायटर काढतो आणि त्याला ते आग लावतो. तो सिगारेट ओढतो आणि असं मस्त निवांतपैकी असा उभा राहतो, असा एकदम टाईट पद्धतीनं सगळे हात आपल्याशी खाली सोडून. आणि मग याच्याकडे असा बघतो, स्माईल देतो, हसतो आणि मागं वळतो आणि चलत जातो सेम त्याच पद्धतीनं आणि जाऊन त्याच जागेवर उभा राहतो जिथे याला सुरुवातीला दिसला होता, म्हणजे मेन रोडवर सेंटरवर मधात. हा म्हणतो की अरे बाबा सेंटरवर नको राहू रे, एखादी गाडी आली मरशी लोक बिनकामी पंचायत कशाला करून घ्यायलास, माझ्या हॉटेलवर येईल भाई,
तू दुसरीकडे जा, तरी पण तो तिथं एका जागेवर उभा राहिलेला. याची फाटलेली, याला घाम आलेला, याचा अंग चळचळ कापायलेलं, याला काय करावं काय कळत नव्हतं. आता हा काय करतो, हा एक विचार करतो, भाई जे व्हायचं ते होते, माझी मी हॉटेल बंद करतो, कुलूप लावतो, घरी जातो, झोपी जातो. हा काय करतो, सेटर लावतो, कुलूप लावतो आणि पाठीमागं वळून बघतो तर तो गायब. सेटर लावेपर्यंत तो गायब झाला. आणि सेटर काय असं इतकं अवघड नव्हतं की जोरात खाली घोडा 2 घंटे लागतील, नाही. सेटर एकदम हलकं होतं आणि एकदम सोपं होतं. सरकार खाली घोड्याचं लॉक लावायचा, संपला विषय. हा पाठीमागं वळून बघतो तर तो माणूसही गायब, कुठंच दिसत नाही. याच्यापाशी टॉर्च होती, जी ड्रॉपमधून याने आणलेली होती, ती टॉर्च यानं सोडली नव्हती हातातली. हा टॉर्च सगळीकडे दाबून बघतो, पण तो माणूस याला कुठंच दिसत नाही. जिकडं नाही बघायचं तिकडं बघतो, जवळपास कोणती गाडी नाही, काय नाही, कोणती हॉटेल नाही, दुसरी काही नाही, काहीच नाही, सगळं सुनसान. तरी पण याला तो माणूस कुठंच दिसत नाही. याची जी टॉर्च होती ना ती चांगलीच लांबवर पडत होती, तर याला तो माणूस कुठंच दिसला नाही. हा मस्तपैकी लॉक लावतो आणि आपल्या घराकडे निघतो. घरी जातो, हातपाय वगैरे धुतो आणि बेडरूममध्ये जाऊन झोपी जातो. याची बायको जागी होते. याची बायको म्हणते, तुम्ही आज उशीर लावला घरी येण्यासाठी? तो म्हणतो की हां, थोडाफार उशीर झाला, पण आज जे हॉटेलमध्ये झालं ना ते फार भयानक झालं. त्याची बायको म्हणते, काय झालं आहे? आता मी तुम्हाला सांगतो की त्या माणसाचं शरीर नेमकं कसं होतं. हा म्हणतो की मी जेव्हा हॉटेल बंद करू लागलो त्यावेळेस एक माणूस रोडवर उभा होता. मी त्याला हाक मारली, तो माझ्याकडे चलत आला. आता तो जो चलत आला ना तो फार विचित्र पद्धतीने आला, एकदम असे टाईट पाय होते त्याचे. आला आणि त्याने माझ्याकडे हात केला. मी त्याच्या हातामध्ये नाश्ता टेकवला, पण त्याने तो नाश्ता खाली सांडला. नंतर मी त्याच्या हातामध्ये सिगारेट दिली. त्याने ती सिगारेट तोंडाला लावली, मला लायटर जाळायला लावलं. लायटर जाळल्याच्या नंतर जेव्हा त्यानं एक सुरका मधात ओढला त्यावेळेस असं वाटलं की तो निवांत झाला आहे. आणि तो एकदम असा टाईट झाला आणि माझ्याकडे बघितलं आणि हसला. जेव्हा तो हसला ना त्यावेळेस मला इतकी जास्त भीती वाटली, खूप भयानक. त्याची जी त्वचा होती ना त्याच्या शरीराची, असं वाटत होतं की पूर्ण हाडकांना चिकटलेली त्वचा आहे. त्याचे जे डोळे होते ते पूर्ण मधात खोल होते. त्याची पापणी अजिबात दिसली नाही मला. असं वाटत होतं की खोल नुसते डोळेच आहेत, इतक्या खोल त्याचे डोळे गेलेले होते. त्याचे जे डोळे होते ना ते निव्वळ मांजरीसारखे होते. आता मांजरीचे डोळे असे उभे असतात ना, तसे उभे डोळे नव्हते, त्याचे गोलच होते, पण कलर निव्वळ मांजरीच्या डोळ्यासारखा होता. आणि त्याची पूर्ण स्किन अशी चपलेली होती. त्याच्या शरीरातून इतका घाणेरडा वास येऊ लागला की मरायची पाळी आली होती, इतका घाणेरडा वास येऊ लागला. आणि जेव्हा तो हसला ना त्यावेळेस त्याच्या तोंडातून अशी लाळ बाहेर पडली आणि ती लाळ असं वाटत होतं की कितीतरी दिवसाची आहे. आणि जेव्हा ती लाळ बाहेर पडत होती ना असं थोडं वाटलं की त्याच्या लाळेमध्ये आळ्या झालेल्या आहेत, अशा पद्धतीचा होता. तो असा पाठीमागं कल्ला आणि चलत परत त्याच जागेवर गेला ज्या जागेवर तो उभा होता, मेन रोडमध्ये. आणि तो चलताना माहिती आहे कसा आवाज येऊ लागला? हाडकांचा आवाज येऊ लागला, असं कुडकुड 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 कुडकुड. असं वाटत होतं की त्याच्या शरीरामध्ये जितके पण हाडकं आहेत ना ते असे मोडतायत, तुटतायत अशी हाडकं, अशा पद्धतीचा त्याचा आवाज येऊ लागला. आता याची बायको जेव्हा याचं सगळं जे सांगितलेलं ऐकते त्यावेळेस जाते, देवाच्या पाया पडते, देवापासून अंगारा घेते, याच्या कपाळाला लावते आणि म्हणते की अहो ते दुसरं काही नाही, भूत होतं, भूत. हा म्हणतो की छे असं कशाला, भूत असलं असतं तर आपल्याला काय केलं असतं ना? तो म्हणला की केलं नसतं, तुम्ही त्याला सिगरेट नसते दिली तर त्यानं तुम्हाला वळलं असतं धरून. बरं झालं तुम्ही त्याला सिगरेट दिली. आता त्या दिवसपासून ना जेव्हा पण हा हॉटेल बंद करतो तोपर्यंत याचे जे कामगार असतात त्यांना जाऊ देत नाही. जेव्हा कामगार हॉटेल बंद होईल तेव्हा त्याचे कामगारांना हा जाईल, त्याच्यानंतर जाणार. पण त्याच्यानंतर गेले 5 वर्ष झाले तिथं हॉटेल चालू यायची, पण याला ते माणूस अजूनही दिसला नाही. काय होतं काय नव्हतं देव जाणे, पण जे याला अनुभव आलेला होता तो एवढा भयानक होता की यानं स्वप्नामध्ये सुद्धा विचार केला नव्हता की असली पण गोष्ट मी कधी बघू शकेल. आणि या माणसाचं नाव गणपत खंदारे असं होतं. तर हा जो माणूस आहे या माणसाने आपल्याला ही स्टोरी सांगितलेली आहे. तर भावांनो, स्टोरी जर चांगली वाटली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर मला तुम्ही ती स्टोरी कधी होऊ शकतं का? बघा, एक मुलगी असते जिचं नाव कन्या असं असतं आणि तिचे जे आईवडील असतात ते जॉब करतात. आता दोघंही जण जॉब करतात, ते आई पण करते आणि तिचे वडीलसुद्धा करतात. आता ते ज्यांचं घर असतं ना ते थोडं मोठं घर असतं, तर चांगलं पैसेवाले असतात ते, तसं काही विषय नसतो. आणि जी कन्या असते तीसुद्धा चांगली मॉडर्न असते आणि ती काही लहान वगैरे नसते. ती कॉलेजमध्ये जाणारी एक मुलगी असते आणि परफेक्ट मुलगी असते. तिचा एक प्रियकरसुद्धा असतो जो की तिच्यासोबत आत्ता रिलेशनमध्ये असतो.
आता ही गोष्ट ना तिच्या आईवडिलांना माहिती नसते. पण आता जी कन्या आहे ना तिची डेली रुटीन काय असते माहिती आहे का? सकाळी उठायचं, कॉलेजला जायचं, कॉलेज शिकायचं, थोडाफार वेळ प्रियकराला द्यायचा, तिथून यायचं घरी आणि मस्त आराम करायचा. घरातलं कुठलंही काम ही करत नव्हती, फक्त खाणं पिणं, ऐश करणं, इंस्टाग्रामवर व्हिडिओ वगैरे बनवणं, सोशल मीडियाच्या सानिध्यात राहणं, मोबाईलच्या सानिध्यात राहणं, गेम्स खेळणं. म्हणजे हिला सगळे नाद होते. एक नाद सोडून जे मध्ये चांगला नाद असतो ना देवाधर्माचा, तो एक नाद सोडला ना हिला सगळे नाद होते. तशा प्रकारची ही मुलगी होती. पण असंही नाही की ही मुलगी खूप वाईट होती असं होती, नाही, मुलगी चांगली होती, चांगल्या विचारांची होती. पण ही कशी होती ना की हिला आपलंच असं मोकळं जगायचं असं तिला वाटत होतं, स्वातंत्र्य जगावं असं वाटत होतं तिला. तर अशा प्रकारची ही मुलगी होती. हिचं नाव कन्या होतं. दिसायला अगदी सुंदर वगैरे होती, चांगलं एकदम टकाटकपैकी फिगर वगैरे हिचं होतं. तर बरेच दिवस होतात. हिचे जे आईवडील असतात तर ते ना एक घर विकत घेतात आणि घर विकत घेतल्याच्या नंतर ते तिथं शिफ्ट होतात. आता घर विकत घेतल्याच्या नंतर ते काय करतात तर त्या घराची पूजा वगैरे करतात, सगळं काय सुरळीत होतं. पण त्यांना एक माणूस असं म्हणतो की बाबा ज्या जागेवर तुम्ही घर विकत घेतायत त्या जागेवर एका महिलेने आत्महत्या केली होती. तर हे म्हणले की बाबा एका महिलेने आत्महत्या केली आहे ना, आणि ते पण तिथं एक झाड होतं, त्या झाडाला तिनं गळफास लावून आत्महत्या केली होती. आणि ती आत्महत्या केली का होती? कारण की तिचे जे प्रियकर आहे तिच्या प्रियकरासोबत मिळून दुसरे दोघं तिघा जणांनी त्याच्यावर चुकीचं काम केलं आणि तिला तिथं मारून तिला गळफास लावला आणि त्या झाडाला तिथं लटकवून टाकलं. तर त्या जागेवर अशी घटना झालेली होती. आणि त्याच्या बऱ्याच वर्षाच्या नंतर तिथं एक जण फॅमिली राहत होती, म्हणजे नॉर्मली घर बांधून. ती फॅमिली तिथून निघून गेली आणि त्यांनी यांना घर विकलं होतं. तर हे म्हणले की तसलं काय प्रॉब्लेम नाही आहे, असलं तर असू द्या, काय विषय नाही आहे, आपण पूजा करूयात, पुजाऱ्यांना विचारूयात. आणि यांनी तसंच केलं, सगळ्यांना विचारलं, विचारपूस केली, त्याचं का कशी आहे, काय शापित आहे का, वेगळी आहे का, चांगली आहे का, सगळं काही विचारलं. पण ती जागा एकदम पहिली निर्मळ निघली आणि चांगली निघली. आता यांच्या जी कन्या आहे तिच्या आईवडिलांचं म्हणणं असं होतं की बाबा एवढं काय आपण त्या जागेमध्ये बघायचं की असं आहे का तसं आहे. कारण इतके अपार्टमेंट बनतात आणि एवढे सगळे अपार्टमेंट असतात. काही अपार्टमेंट तर डायरेक्टली स्मशानभूमीवर बनतात आणि काही तर बाबा काही अपार्टमेंटमध्ये तर जीवसुद्धा लोक देतात, तरीसुद्धा त्या प्लॉटमध्ये लोक राहतात. त्यांना काही होतं नाही आहे. तर एक फाशी घेतल्याने काय प्रॉब्लेम येणार आहे आपल्याला, आहे ना. आणि तसंही आपण बिजाऱ्यांना विचारलेले आहे, चांगल्या पद्धतीची पूजा केलेली आहे, देव वगैरे मांडलेले आहेत, काय प्रॉब्लेम झालेली नाही, पूर्ण घर व्यवस्थितपणे बांधण्यात आलं आहे आणि सगळं डेकोरेशन वगैरे ओकेमध्ये झाली आहे. आणि सगळं होईपर्यंत आणि जे घराचं जे काम होतं ना ते सगळं जे होतं ना ते कमीत कमी 8 ते 10 महिने काम चाललं होतं त्या पूर्ण घराचं. आणि त्या 10 महिन्यामध्ये कुणाला काहीही 1 रुपयाची प्रॉब्लेम आली नाही अडचण आली तर नंतर काय अडचण येणार आहे. त्यामुळे यांनी काय केलं, ती गोष्ट डोक्यामधून पूर्णपणे काढून टाकली. पण ती एक गोष्ट जी होती ना ती समोर चालून यांना फार विचित्र पद्धतीने परेशान करणार होती. आता बघा, जी कन्या होती ना तिला एक प्रॉब्लेम होती आणि ही जे प्रॉब्लेम आहे ना मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटला सांगेल. आणि त्याच प्रॉब्लेम्समुळं हिच्यासोबत जे काय होतं ना ते फार विचित्र होतं. आता ज्या मुलीचा तिथं जीव गेलेला होता त्या मुलीचे जे आईवडील असतात ना ते यांच्या एक गल्ली सोडून दुसऱ्या गल्लीमध्ये राहायचे. त्यांचं प्रॉपर घर तिथं होतं. तर ही एवढी गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा. त्यांचे आईवडील, जी मुलगी मेलेली आहे तिच्या आईवडील एक गल्ली सोडून राहायचे आणि जी कन्या आहे तिला एक प्रॉब्लेम होते आणि ते मी व्हिडिओ झाल्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे शेवटला सांगून देईल. तर सगळेजण निवांत फर्स्ट क्लासपैकी त्या घरामध्ये शिफ्ट होतात. कन्यासुद्धा त्या घरामध्ये शिफ्ट होते आणि कन्याला ते घरनं फार जास्त प्रमाणामध्ये आवडतं. ती सोशल मीडियावर इकडं तिकडं सगळीकडे त्या घराचं लोकेशन वगैरे म्हणजे घर वगैरे जे काय आहे ते सगळं काय टाकते. कारण की ती सोशल मीडियाची खूप ॲक्टिव्ह असते ना. तिची जी आई असते ती पण शिकलेली असते, तिला पण जॉब असतो, वडील असतात त्याला पण जॉब असतो. त्या कारणामुळं ते दोघंही जण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात आणि त्यांच्यापासून काही लपलेलं नसतं. जी कन्या असते ती तिच्या प्रियकरसुद्धा तिच्या आईवडिलांना सांगते की बाबा माझा एक असा प्रियकर आहे आणि माझी इच्छा आहे की त्याच्यासोबत लग्न करायचं. आता जो तिचा प्रियकर होता तो सुद्धा खूप चांगला होता, चांगल्या स्वभावाचा होता, चांगल्या विचाराचा होता. त्या कारणामुळे हिच्या आईवडिलांनाही काय प्रॉब्लेम नव्हती आणि त्याने सुद्धा त्याच्या घरी सांगितलेलं होतं की मी या मुलीसोबत लग्न करणार आहे, आम्ही सेटल झाल्याच्या नंतर. आणि त्याच्याही घरच्यांना काही अडचण नव्हती. आणि पैशामध्ये म्हणलं ना दोघेही इक्वल होते. त्या कारणामुळं त्यांच्यामध्ये कुठलाही असं म्हणजे गैरसमज वगैरे काहीच नव्हता. आणि राहिली जातीपातीचा प्रश्न, ती जातीपातीला मानत नव्हती त्यांचे आईवडील, कारण की मुलाचेही आईवडील सुशिक्षित होते आणि हिचेही आईवडील सुशिक्षित होते. आता या घरामध्ये शिफ्ट झाल्याच्या नंतर जी कन्या आहे ती तिच्या प्रियकराला म्हणते, बोलवते, तिच्या फॅमिलीला बोलवते, सगळेजण येतात, पूजा वगैरे करतात, चांगल्या पद्धतीने त्या घरामध्ये शिफ्ट होतात. कन्या त्या घराचे फोटो व्हिडिओज वगैरे टाकून सोशल मीडियावर टाकते आणि चांगल्या पद्धतीने त्या घरामध्ये ते सगळेजण राहतात. आता प्रॉब्लेम काय होती माहिती आहे का, एक दिवस
जी कन्या आहे ती बाहेर तिच्या प्रियकरासोबत काय करते, हॉटेलवर जेवण्यासाठी जाते आणि तिथं ना एक नॉनव्हेजचा जो आयटम असतो ना तो ती खाते तिच्या प्रियकरासोबत. आणि तो आयटम हिला एवढा चांगला लागला, एवढा चांगला लागला की हिला माहीत होतं की घरामध्ये नॉनव्हेज आणायचं नाही, तरीसुद्धा हिने ते नॉनव्हेज पॅक केलं आणि हिच्या वडिलांसाठी हिनं घरामध्ये ते नॉनव्हेज आणलं. आणि जेव्हा हिनं ते नॉनव्हेज घरामध्ये आणलं त्याच वेळेसपासून त्या घरामध्ये प्रॉब्लेम्स होणं चालू झाले. आता हिच्या वडिलाला नॉनव्हेज आवडत होतं पण आईला अजिबात आवडत नव्हतं. त्या कारणामुळं आईने स्ट्रिक्टली सांगितलं होतं की घरामध्ये नॉनव्हेज आणायचं नाही आहे. आणि तिचे जे वडील होते ते हिला नेहमी बाहेर गेले की नॉनव्हेज खाऊ घालायचे. आणि यावेळी जेव्हा ही हिच्या प्रियकरासोबत एका हॉटेलमध्ये गेली त्यावेळेस त्याला तो जो आयटम आहे नॉनव्हेजचा तो फार जास्त आवडला होता. आणि एवढाच जास्त आवडला होता की ही खूप खूप भयानक पद्धतीनं आवडला होता की हिनं डायरेक्ट एक प्लेट ते पॅक करायला लावला. आता तो आयटम कोणता आहे काय मला माहिती नाही आहे, पण असा तो आयटम होता. घरी आणल्याच्यानंतर हिनं आईला सांगितलं नाही, हिनं लपून ते पीस ठेवले. आणि बाबा जेव्हा येतात त्यावेळेस बाबालाही त्यांना रूममध्ये घेऊन गेले आणि त्यांना ते जे काय नॉनव्हेज आणलेलं आहे ते त्यांना चारलं आणि तिच्या बापाने ते खाल्लंसुद्धा. मग त्या रात्री मस्त फर्स्ट क्लासपैकी तिघंजणं आपापल्या रूममध्ये जाऊन झोपी गेले. तिचे आईवडील एका रूममध्ये आणि ही एका रूममध्ये जाऊन आरामशीर झोपी गेले. आता रात्रीला ही हिच्या बॉयफ्रेंडला कॉल करून बोलत होती आणि व्हिडिओ कॉल चालू होता. आता प्रत्येक रात्री बोलायची आणि प्रत्येक रात्री काय व्हायचं माहिती आहे का, हिचा बॉयफ्रेंड रोमॅन्टिक व्हायचा आणि ही तेवढी रोमॅन्टिक व्हायची नाही, पण हिचा बॉयफ्रेंड रोमॅन्टिक व्हायचा. तर आज काय झालं अचानक काय माहीत, ही अचानक पद्धतीनं रोमॅन्टिक व्हायला लागली. आणि अशी रोमॅन्टिक व्हायला लागली की व्हिडिओ कॉलवर ही हिचे कपडे काढायला लागले. स्वतःचं जे शरीर आहे त्या शरीरावरून हात फिरवायला लागली. आणि बघता बघता हिने व्हिडिओ कॉलवर अंगावरचे पूर्ण कपडे काढले, दरवाजा पूर्ण बंद केला आणि आपल्या हातानंच असं काही करायला लागली की जी तिचा समोरचा जे प्रियकर आहे त्याची जी काही इच्छा होती ते पूर्णपणे सगळी इच्छा पूर्ण झाली. तो एकदम पद्धतीनं तो खुश झाला, इतक्या भयानक पद्धतीनं खुश झाला की तो म्हणत होता की यार मला देवच कोणता पावला आणि हे नेमकं झालंच काय. आता जे कन्या होती ती जे करत होती ना ते तिलाही माहिती नव्हतं. तिच्या तोंडावरचे जे हावभाव वगैरे होते ते फार विचित्र पद्धतीने होते. तिचा जो प्रियकर आहे तो काय करतो, स्क्रीन रेकॉर्डिंग करतो आणि आपल्या मोबाईलमध्ये ठेवतो की कारण की तो म्हणतो की ही रेकॉर्डिंगला मी उद्या दाखवतो आणि नंतर तिच्यासमोरच मी उडवतो. तर ती रात्र जाते. रात्र गेल्याच्यानंतर दिवस उजाडतो. उजाडल्याच्यानंतर कन्या उडते, आपले कपडे वगैरे घालते आणि आंघोळ वगैरे करते, जेवण वगैरे करते, आईवडिलांना बोलते. कॉलेजचा टाईम होईपर्यंत जे काय आवरायचं असतं ना ते सगळं काय आवरते आणि कॉलेजला निघून जाते. कॉलेज झाल्याच्यानंतर तिचा प्रियकर तिच्याजवळ येतो आणि तिला म्हणतो की काल रात्री जे आपण केलं ना ते फार मजेशीर होतं, मला ना फार जास्त आवडलं ते. कन्या विचारात पडली, काय काय बोलला तू म्हणला की काल रात्री जे आपण केलं ते फार मजेशीर होतं, फार खतरनाक होतं. कन्या म्हणली की काय केलं आपण. आता ती असं म्हणल्याच्या नंतर हा पूर्णपणे शॉक झाला आणि याला वाटलं की यार कन्या काय मस्करी करते काय केलं आपण म्हणते, एवढं सगळं केलं, इतक्या दिवसापासून मी मागं लागलो होतो तेव्हा नाही केलं आणि काल संध्याकाळी केलं. कन्या म्हणते काय केलं मला सांग तर खरं. तो म्हणतो मी सांगत नाही, तुला दाखवतो. मग हे दोघंजण एका जागेवर जातात जिथं हे बसत होते. तिथं तो आपला मोबाईल काढतो आणि मोबाईलमध्ये जे पण व्हिडिओ आहे ना तो कंटिन्यू करतो आणि लावतो. कन्याला घाम यायला चालू होतं की हे काय होतं, कारण की ती ज्या प्रकारे करत होती ना ते फार विचित्र पद्धतीने होतं. आपल्या हातानेच आपल्यासोबत आपल्या शरीरासोबत ती खेळत होती आणि पूर्णपणे ओपनली त्या व्हिडिओमध्ये ती दिसत होती. आणि ती अशा पद्धतीने त्या व्हिडिओमध्ये पाहत होती, असं वाटत होतं की ती आत्ता त्या व्हिडिओमध्ये येणार आणि याला खाणार. आता ही तिच्या हावभाव वगैरे पाहत होती. ही म्हणलं की नाही मला तर काही माहिती नाही आहे, माझ्या तर काही लक्षात नाही आहे असं कसं झालं म्हणून. आता जो तिचा प्रियकर आहे त्याचं नाव प्रतीक असं होतं. तर म्हणतो की कन्या तू माझी मस्करी घेतेस का, तुला कसं माहीत नाही यार, तू एवढं सगळं केलं आणि तुला माहिती नाही आहे खरंच, आई शपथ. आणि ते इतकं भयानक पद्धतीनं होतं ना की कन्या स्वप्नातसुद्धा विचार नव्हता केला की ती प्रियकरासोबत असून लग्न झाल्याच्या नंतर तिच्या नवऱ्यासोबतसुद्धा ती बेडरूममध्ये तसं नाही करणार, तसं तिनं त्या व्हिडिओ कॉलमध्ये केलं होतं तिच्या प्रियकरासमोर. ती पूर्णपणे कन्फ्यूज झालं की ती 100% म्हणाला नाही मी नव्हतीच. मग तेव्हा म्हणली की अरे यार, तरी म्हणलं मी सकाळी पूर्णपणे निर्वस्त्र का होते. कन्या जेव्हा सकाळी उठली होती तेव्हा तिनं कपडे घालत होती आणि त्यावेळेस विचार करते की माझे कपडे निघले कसे, मी काढले का कपडे. तिच्या डोक्यामध्ये म्हणजे तिच्या डोक्यामध्ये विचारच नव्हता. तिला कळत तरी होतं की मी कपडे काढलेत म्हणून. तिला एवढं पक्क माहिती होतं की माझे कपडे दुसऱ्याने कोणा काढले नाही आहेत, तिनंच काढले. पण तिला हे कळत नव्हतं की मी नेमके कपडे काढले का होते. आणि तिला इतकंच माहिती होतं की जेव्हा याला कॉल केला होता आणि त्यावेळेस फक्त याला हॅलो म्हणली होती.
कन्या त्याला म्हणते की बघ, मी जे पण रात्री केलं आहे ना ते मला काहीच आठवत नाही आहे, जे तू दाखवतो आहे ना हे तर मी काही केलंच नाही आहे. आता तो म्हणतो की गप्पस यार, तू केलं आहे ना, सगळं केलं, हे लाईव्ह प्रूफ आहे, बघ ना, स्क्रीन रेकॉर्डिंग आहे. आता ती स्क्रीन रेकॉर्डिंग जी आहे ती कन्या उडवते त्याच्या मोबाईलमधून, तो प्रत्येकही उडवतो, सगळं काही क्लिअर करतो आणि आपापल्या घराकडे जातात. आता तिच्या डोक्यामध्ये तीच गोष्ट घुमत राहते, काल रात्रीची जे झालं आहे ती गोष्ट, कारण की ती गोष्ट हिनं केलीच नव्हती. घरी येते, घरी आल्याच्यानंतर बघते तर हिचे वडीलसुद्धा घरी असतात आणि आईसुद्धा घरी असते. तर नॉर्मली दोघंजणं हिच्या टायमावर घरी नसतात. त्याच्यानंतर अर्ध्या एका घंट्याच्या नंतर तिची आई येते आणि 1-2 घंट्याच्या नंतर त्याचे वडील घरी येतात, कारण की त्यांना तशा प्रकारची सुट्टी भेटत असते. तर पण यावेळेस दोघंही जण घरी होते आणि दोघंजणं काय करत असतात की आवराआवरी करतात, कपडे वगैरे म्हणजे नवे घालणं, सामान वगैरे घेणं. तर कन्या विचारते की आपण कोणीकडे जातोय का? आता हे दोघंजण म्हणतात की नाही, आपण नाही, आम्ही जातोय. एका मित्राची वेडिंग आहे, एका मित्राचं लग्न आहे, त्याच्या लग्नाला जायचं आहे आणि लगेच तिथून आम्ही 1 ते 1.5 घंट्यामध्ये परत घराकडं परत येणार आहे, तर टेन्शन घ्यायचं काम नाही आहे, आम्ही बिनधास्तपणे येणार आहे. कन्या म्हणते की असं जर भीती वाटत असेल तर मी माझ्या प्रियकराला घरी बोलवते, जर तुम्हाला जास्त उशीर लागत असेल तर. येतो पण अरे नाही नाही, आम्ही निवांतपणे येतो, नाही ते एखाद्या मैत्रिणीला बोलवतो म्हणते. हे म्हणतात की नाही, आम्ही 1 ते 1.5 घंट्यामध्ये परत घराकडे येणार आहोत, आम्हाला काही जास्त उशीर होणार नाही आहे, काही नाही, तू टेन्शन घेऊ नको. आणि यांना 1 ते 1.5 घंट्यामध्येच परत यायचं होतं. तर हे दोघंजणं आवराआवरी करतात, गाडीमध्ये बसतात आणि जिथं कार्यक्रम आहे ना तिकडे ते निघून जातात घरी. आता ठरल्याप्रमाणे कन्या एकलीच घरी होती आणि तिचे जे आईवडील असतात ते एका कार्यक्रमामध्ये फसलेले असतात. आता कार्यक्रम झाल्याच्या नंतर ते तिकडून निघण्याचा प्रयत्न करतात, गाडीमध्ये बसतात. आता त्यांना निघायचं होतं 1 ते 1.5 घंट्यामध्ये, पण त्यांना निघता निघता झाले 3 घंटे. आता तिथं फक्त 15 ते 20 मिनिटाचं काम होतं त्यांचं, तर त्यांनी मोकळा काय टाईम धरला होता 1.5 घंटा, कारण की ती जे वेडिंग होती ती काही खास अशी ओळखीच्याची नव्हती की बाबा चला तिथं जाऊन थोडंसं थांबावंच लागेल, कारण की तिथं त्यांनी विचार केला होता सरळ जायचं, भेटायचं आणि 0 मिनिटामध्ये तिथून कटायचं. तर यांनी जसा विचार केला होता तर ते सगळा फेल झाला आणि 3 मिनिटाचा यांना टाईम लागला. 3 मिनटं म्हणतो मी, 3 घंट्याचा यांना टाईम लागला. आणि 3 घंट्याच्या नंतर जेव्हा हे आपल्या गाडीमध्ये बसले कन्याचे आईवडील घराकडे निघण्यासाठी आणि अर्ध्या रस्त्यात आले की यांची गाडी खराब झाली. आता तिथं आसपास कोणी नव्हतंही आणि आजूबाजूच कोणतं खेडंही नव्हतं आणि कोणी लिफ्टही देत नव्हतं, तर ते तिकडं परेशान होते आणि ते तिकडे अडकले होते. आता कन्या इकडं घरी एकलीच होती, रात्र झालेली होती, तिच्या आईने स्वयंपाक वगैरे बनवलेला होता, कन्याने जेवण वगैरे केलं आणि निवांत बसली थोडीफार टी व्ही वगैरे बघत. तर रात्रीचे 9 वाजतात तरी तिच्या आईवडील येत नाहीत. मग आता जी कन्या आहे ती थोडी कन्फ्युजन होते की यार इतका टाईम कसा लागतोय. मग कन्या काय करते, मोबाईल काढते आणि आपल्या आईला आणि वडिलांना फोन करते. तिची आई फोन उचलते आणि म्हणते की बाळा गाडी थोडीशी खराब झाली आहे, थोडा अजून 1-1.5 घंटा लागेल, तर तू थोडंसं हे करून घे, दरवाजे वगैरे बंद कर आणि निवांत घरामध्ये तू तुझी झोपी जा, काय प्रॉब्लेम नाही, काय भीती नाही आहे. कन्या म्हटलं की ठीक आहे, तसं काही मला सांगायचं काम नाही आहे, काही भीती वगैरे नाही आहे आपल्याकडं. तर कन्या काय करते, 9 वाजता घराचे पूर्ण दरवाजे बंद करते आणि टी व्ही बघता बघता ती सोफ्यावर बसते. बघता बघता 10-10:30 वाजतात. कन्या अजूनही विचार करते की 1 घंटा झाला आहे, अजूनही आईवडील आली नाही. तर ती परत फोन करते पण त्यांचा फोन लागत नाही. कन्या म्हणते की यार नेटवर्क वगैरे गेलं असेल. 10:30 वाजता ती मोबाईल वगैरे ठेवते आणि टी व्ही बंद करते आणि तिच्या रूममध्ये जाते आणि झोपी जाते. झोपी गेल्याच्या नंतर तिच्या कानावर एक आवाज येतो किचन रूममध्ये, जे आपला नळ चालू असतो ना, तो नळ चालू झाल्याचा. तिला वाटतं की यार आई आली वाटते. ती उठते आणि कन खाली जाते. आता खाली जशी अर्ध्या रस्त्यात जाते ना ती, तसं तिच्या डोक्यामध्ये येतं की दरवाजा तर मी आतून लावलेला आहे, मग आई आत येईल कशी. तेव्हा ती दचकते. तिला वाटतं की यार मायला चोरगिरं तर नाही ना आले. मग ती हळूहळू दबत्या पावलामध्ये खाली उतरते आणि तो आवाज असतो ना तो किचन रूममध्ये येलेला असतो. ही हळूवार त्या किचन रूममध्ये जाते आणि बघते तर त्या नळामधून खाली पाणी पडत असतं. कन्या जाते, इकडे तिकडे बघते तर कुणीच दिसत नाही आणि ते पाणी, नळाचं पाणी बंद करते. बंद केल्याच्या नंतर ही काय करते, हिला असं वाटलं की थोडंफार पाणी प्यावं, त्यामुळे ती फ्रीज ओपन करते आणि फ्रीजमध्ये जी बॉटल आहे पाण्याची ती घेण्याचा प्रयत्न करते, पण त्या बॉटलमध्ये पाणी नसतं. कन्या म्हणते की यार पाणी पण नाही आहे, चला आपण काय करूयात, नळाचं पाणी भरूयात आणि फ्रीजमध्ये ठेवून देऊयात. ती बॉटल घेते, बॉटलीचं झाकण खोलते, नळाला लावते, नळाचा कॉक फिरवते तर पाणी येतच नाही. आता परत ती कन्फ्यूज होती की आत्ता 5 सेकंदाच्या अगोदर पाणी येऊ लागलं आणि आत्ता पाणी नाही आहे. हे कोणता आणि विचित्र प्रकार आहे हा. आणि ज्या नळामधून पाणी येऊ लागलं तो नळही ती फिरवून बघते, त्याच्यातूनही पाणी येत नव्हतं, 1 थेंबसुद्धा पाणी येत नव्हतं. पण या अगोदर ते पाणी येत होतं 5 सेकंदाच्या अगोदर. कन्या म्हणते की यार इतकं कसं विचित्र होऊ शकतं, थोडंफार तरी पाणी यायला पाहिजे ना.
मग ती खाली जे डस्टबिन असतं ना ते आपलं काय म्हणतो यार त्याला, धुण्या पिण्याचं यार, ते डोक्यामधून इकडे सोडून त्याच्यामध्ये असं हात घालून पाहते ते पूर्णपणे कोरडं असतं. आता ही पूर्णपणे कन्फ्यूज, यार हे माझ्यासोबत व्हायलंय काय यार, नेमकंच पाणी आलंय, सगळं कोरडं आहे, इथं कसं पाणी सांडलेलं पण दिसत नाही आहे, पूर्णपणे कन्फ्यूज. मग ही परत बाथरूममध्ये जाते, बाथरूममधले नळ फिरून बघते, ते पूर्ण पाणी बंद झालेलं. तेव्हा हिला आठवतं की जेव्हा हिच्या आईवडील बाहेर जात होते त्यावेळेस हिला सांगितलं होतं की कन्या लाईट गेलेली आहे, लाईट आल्याच्यानंतर पाणी भर. आणि हिला तेव्हा समजतं की आपण तर पाणी भरलंच नाही आहे, त्या कारणामुळं पाणी कसं येणार. मग ती जाते आणि मोटर लावायचा प्रयत्न करते, पण मोटर लागत नाही. पण मोटर लावता वेळी तिच्या डोक्यामध्ये एकच विचार असा येतो की जर तेव्हा पाणी संपलेलं होतं तर मग मी खाली उतरू लागले तेव्हा पाणी कसं येऊ लागलं, तिच्या डोक्यामध्ये होतं. आणि मोटर लावण्याचा प्रयत्न करत होती, बटन दाबत होती, बंद करण्याचं चालू करण्याचं, बंद करण्याचं चालू करण्याचं, पण मोटर काय लागत नव्हती. त्या कारणामुळे हिला सुधरत नव्हतं की यार नेमकं हे व्हायलंय काय. तर हे सगळं झाल्याच्या नंतर कन्या कदरली, मोटर लागत नव्हती, पाणी भरलं जात नव्हतं. ही म्हणली की जाऊ दे यार, मरू दे तिकडे, मी जाते आणि झोपी जाते. सगळ्या घराच्या लाईट चालू असतात, हिला भीती वाटते ना. मग ही जाते हिच्या रूममध्ये जाऊन झोपी जाते. झोपी गेल्याच्या नंतर परत काही मिनिट होतात आणि परत काही मिनिटाच्या नंतर परत तसाच आवाज हिला येतो पाणी येण्याचा. आता ही परत भीते. आता दुसऱ्या वेळेस असं झालं म्हणल्याच्या नंतर मरणाची फाटली नाहीची, ही उठते, हळूवार आपल्या रूमच्या बाहेर येते आणि जिथं ते पाणी पडते तिकडं बघते. आता हिनं जे नळ चालू केले होते ना त्या किचन रूममधले सगळे, इकडचा एक इकडचा एक, त्या दोन्ही नळामधून पाणी यायलेलं असतं आणि जास्त स्पीडमध्ये यायलेलं असतं. कन्या त्या किचन रूममधून त्या नळाकडे नुसती बघतीये की हे काय प्रकार आहे, निव्वळ त्या नळामधून पाणी येतंय कसं काय, मोटर तर लागली नव्हती. मग हिचं मन म्हणते की यार नाही, मोटर लागली असेल, तुला लक्ष नसेल. ती सगळीच्या डोक्यामध्ये होतं ना, नळाचं पाणी येते, नळाचं पाणी येते. मी ती परत मोटरीकडे जाते, स्टार्टरकडे बघते तर स्टार्टर बंद. ती परत मधात येते, परत मधात बघते तर एकही नळ चालू नाही. आता असं झाल्याच्या नंतर याच्यानं पायाखालची सगळी जमीन सरकते की हे नेमकं आता व्हायलंय काय. एवढं भयानक आणि एवढं कन्फ्युजनमध्ये इतकं खतरनाक पद्धतीनं काय होत असते ना, आत्ताच बंद आत्ताच चालू, हे व्हायलंय काय माझ्यासोबत. हे तिच्या वडिलांना फोन करण्याचा प्रयत्न करते, प्रियकराला फोन करण्याचा प्रयत्न करते, एकाचाही फोन लागत नाही, सगळ्याचे नेटवर्क बिझी येतात. शांत होते, काही विचार करत नाही, रिलॅक्स म्हणते. ही म्हणते बाबा काहीतरी थोडंफार होत असेल. मग जी कन्या आहे ती परत पलटते आणि तिच्या रूमकडे जाण्याचा प्रयत्न करते. जशी अर्ध्या रस्त्यात जाते ना, परत तिच्या कानावर आवाज येतो पाणी पडण्याचा. ती परत खाली येते, परत किचन रूममध्ये डोकावून बघते तर नळामधून पाणी येते. तेवढ्यात परत आवाज येतो हिला दुसरे नळ चालू झाल्याचा. किचन रूममध्ये तर नळ येतात, पण त्याच्यासोबत तिनं बाथरूममध्ये सुद्धा नळ चालू केलेले होते पाणी यायलं का नाही बघायला. आणि बाथरूमचे किचन रूम इकडच्या साईडला होतं आणि बाथरूम इकडच्या साईडला होतं, तर त्याच्यातलेही नळ चालू झाले. तिकडेही प्रेशरनं पाणी खाली पडतं आहे, इकडेही प्रेशरनं पाणी खाली पडतं आहे. ही पूर्णपणे कन्फ्यूज. ही म्हणली की आता मी ना कोणीकडे जात नाही, मी डायरेक्ट या नळाकडे जाते आणि नळाखालचं पाणी भरते. ही जाते तिथे त्या किचन ओट्यावर जे बॉटल ठेवलेली असते ती बॉटल उचलते आणि नळाखाली अशी धरते, तर ॲक्च्युली पाणी त्या बॉटलीमध्ये पडतं. आता ही पूर्णपणे कन्फ्यूज की असं कसं व्हायलं आहे. हिचं अंग पूर्ण चरचर कापायले. अर्धी बॉटल भरते, जशी अर्धी बॉटल भरली तसं त्या पाण्याचा पूर्णपणे रंग चेंज होतो. लाल होत नाही रंग पिक्चरमधल्यासारखं, ना 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 ना, त्या पाण्याचा रंग होतो काळाशार, काळाभोर, जसं की ऑइल त्याच्यामध्ये पडते. ती पूर्ण बॉटल खाली फेकती आणि अशी आरबळून अशी पाठीमागं पडते. आणि जशी जशी पाठीमागं जाते ना तसं तसं ते पाणी आटतं, अचानक पद्धतीनं बंद होतं. मग परत ती हळूहळू तिथे जाते, तर बॉटल पूर्णपणे रिकामी, कोरडी भडक, त्याच्यामध्ये एक थेंबही पाणी नाही. ही पूर्णपणे कन्फ्यूज होती की आता मी करू काय. तेवढ्या तिच्या फोनवर एक फोन येतो आणि तो फोन असतो हिच्या आईचा. तर ही फोन उचलते आणि हॅलो म्हणते. हिच्या आई म्हणते, अगं कन्या तू काही वेळी वगैरे झालीस का, किती वेळची मोटर लावली आहे तू, वर जा, दुसऱ्या टाकीमध्ये पाणी सोड, कॉक फिरव आणि मोटर बंद कर, पटकर जा, ते पाणी सगळं खाली पडतंय, शेजारी बोंबलत आहेत. आणि तिची आई फोन कट करते. ही पूर्णपणे शांत होते. हे व्हायले काय, इतकं कसं निराळा आणि इतकं कसं विचित्र होतं माझ्यासोबत. आणि असा फोन ठेवल्याच्या नंतर ना जे किचन रूममध्ये पाणी बंद झालं होतं ते चालू झालं. ही परत किचन रूममध्ये जाते, फटाफट सगळे नळ बंद करते, बाथरूममध्ये जाते, सगळे नळ बंद करते आणि वरी एक 2 टाक्याचं कनेक्शन असतं की ही टाकी भरल्याच्या नंतर इकडच्या टाकीमध्ये कॉक फिरवायचा असतो. आणि जर कॉक फिरवलं नाही तर इकडच्या टाकीतलं जे पाणी ना ते सरळ खाली पडतं आणि रस्त्यावर पडतं आणि जे समोरचे शेजारी आहेत ना ते बोंबलतात.
आणि त्या शेजाऱ्यांचा जेव्हा याच्या आईला फोन जातो त्यावेळेस हिची आईला फोन करते असं हिला वाटलं. मग हे काय करताना एक टॉर्च घेते घरामधली आणि जोरात कणकणना छतावर जाते की बाबा कॉक फिरवायचा आणि ते टाकी बंद करायची. गडबडीनं जाते, खूप गडबडीनं जाते आणि कॉक फिरवते. कॉक फिरवल्याच्यानंतर हिला काहीच ऐकू येत नाही की टाकीमध्ये पाणी पडतं आहे न पडतं आहे, काहीच नाही, एकदमपणे शांतता. मग हे काय करते, थोडंसं असं बाजूला जाते आणि जिथून पाणी खाली पडतं ना तिकडं टॉर्च दाबते. तिकडं काहीच नसते, एकही थेंब नसतो, पूर्णपणे पाणी कोरडं असतं, तिथं काहीच पडलेलं नसतं. नेहा परत कन्फ्यूज होती. आता नेहाजवळ मोबाईलच होता, नेहा म्हणतो यार मी, कन्याजवळ मोबाईल होता. कन्या आपला मोबाईल काढते, परत तिच्या आईला फोन करायचा प्रयत्न करते तर तिच्या आईचा फोन लागत नाही. मग हे पूर्णपणे कन्फ्यूज होती की मला तर फोन आला होता, माझा फोन कसा लागत नाही आहे. मग हे कॉल हिस्ट्रीमध्ये जाते तर तिथं हिला फोन आलाच नव्हता फोन हिला. ही म्हणते यार हे माझ्यासोबत व्हायलंय काय नेमकं. असं डोक्याला जोरजोरात मारून घेते, स्वतःचं शरीर असं झाडते, डोळे चोळते. हिला वाटते की हे माझ्यासोबत नेमकं व्हायलंय काय. अच्छा ठीक आहे म्हणते. मी काय करते ना, मी टाकीचे झाकणं काढून बघते टाकी भरलेली आहे किंवा नाही. ही टाकीजवळ जाते, टाकीचं झाकण काढते आणि मधात बघते तर टाकी ना पूर्णपणे कोरडी झालेली असते. जे खालचा नळ असतो ना त्याच्या खाली पाणी असतं. टॉर्च लावून बघते ती आणि परत दुसरी टाकी उघडून बघते, तीही तेवढीच खोल झालेली असते. हे आता हिला कन्फर्म होतं की माझ्यासोबत काहीतरी गडबड होती आहे आणि ही निर्णय करते की आता मी काय करणार, सरळ बाहेर जाणार आणि मी माझ्या प्रियकराच्या इथं जाणार, नाही तर मैत्रिणीच्या इथं जाणार. मी इथं या घरामध्ये आता एकही क्षण थांबणार नाही, कारण की एवढं सगळं झालेलं असतं आणि एवढ्या सगळ्यामध्ये कोणता हुशार माणूस आहे जो या घरामध्ये थांबेल. एक लॉजिकल गोष्ट आहे ना, एवढ्या सगळ्या गोष्टी जर आपल्यासोबत अचानक पद्धतीनं होत असतील तर भाई कोणाची हिंमत नाही होणार की इतका वेळ घरामध्ये थांबायचे. सरळ तो घराच्या बाहेर निघून जाईल, दुसऱ्या मित्राच्या इथे जाईल, पण घरामध्ये थांबणार नाही, आहे का नाही. मग हिनं तसं ठरवलं की सरळ खाली जायचं, दरवाजा उघडायचा, स्कूटी काढायची आणि सरळ आपल्या प्रियकराच्या इथं जायचं, नाही तर आपल्या मैत्रिणीच्या इथं जायचं. प्रियकराच्या इथं सोडून द्या, इतक्या रात्री जाणं बरोबर नाही वाटत, पण आपल्या मैत्रिणीच्या इथं 100% जायचं आणि तिथं थांबायचं. हिनं असं ठरवलं. ही आपली बॅटरी घेते आणि कणकण असं त्या छतावरून पायऱ्याकडे येते. जशी पायऱ्यावर पाय ठेवणार तसं तिला आवाज येतो टाकीमधून कुणीतरी असं टाकीला मारण्याचा, ठप 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 ठप, आणि त्याच्यात कुणीतरी रडण्याचा आणि आवाज मारण्याचा, वाचवा 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 अशा प्रकारचा. आता जी कन्या आहे ती पूर्णपणे हादरते, हिच्या अंगाला घाम येतो. आता जस्ट इमॅजिनेशन करा, तुम्ही तुमच्या छतावरची टाकी पाहण्यासाठी जात आहेत आणि टाकीचे झाकणं सगळे खोलून बघतायत. टाकीमध्ये पाण्याचा एक कचरा पण नाही आहे, एक थेंब पण नाही आहे. तुम्हाला कळतं की आता सगळ्या टाक्या रिकामी आहेत, आपली मोटारही बंद पडलेली आहे, खाली काही पाणी येत नाही, पण खाली पाणी चालू आहे. मग वरी पाहिल्याच्यानंतर तुम्ही म्हणता की माझा काहीतरी भ्रम आहे, खाली पाणी चालू होतं आहे ते. मग तुम्ही काय करता, तिथून खाली उतरता आणि खाली निघण्याचा प्रयत्न करता. तेवढ्यात त्या टाकीमधून आवाज येतो, कोणीतरी टाकीला वाचवण्याचा, आणि वाचवा वाचवा असा आवाज येतो. कसं वाटेल, भयानक वाटेल ना, भीती वाटेल ना. तसंच या कन्याचं सुद्धा झालं. हिचे हातपाय लटलट कापायला लागले. हिला कळणार नेमकं काय आहे ते. त्या टाकीमधून रडण्याचा आवाज येतोय, त्या टाकीमध्ये मुलीचा रडण्याचा आवाज येतोय. हे पूर्णपणे कन्फ्यूज की नेमकं व्हायलंय काय. आणि इतका रडण्याचा आवाज, असं की निर्दयी माणसाला सुद्धा दया येईल एवढा रडण्याचा आणि एवढा भयानक आवाज त्या टाकीमधून येतोय. कन्याची आई ही हळूवार त्या टाकीपाशी जाते, टाकीचं झाकण परत खोलते. खोलल्याच्यानंतर त्याच्यात बॅटरी दाबते तर त्याच्यामध्ये एक मुलगी, ती पूर्णपणे निर्वस्त्र झालेली, तिच्या अंगावर एकही कपडा नाही आणि तिचे जे शरीर आहे, छाती आहे, ती छाती पूर्णपणे अशी अर्धवट कापलेली, तिच्या पोटामधून आतडे बाहेर निघलेले, रक्तामध्ये सगळं, त्या टाकीमध्ये जे रक्त आहे ना ते, म्हणजे टाकीमध्ये जे अर्ध पाणी असतं ना तेवढं रक्त भरलेलं, पाणी नाही रक्त भरलेलं, आणि ती मुलगी हिच्याकडे बघून रडतीये. आणि याच्यामध्ये सगळ्यात आश्चर्यचकित गोष्ट काय आहे माहिती आहे, त्या मुलीचा जो चेहरा आहे ना तो चेहरा हळूहळू बदलतोय. सुरुवातीला जे हिनं चेहरा पाहिला होता ते वेगळा होता, पण जशी ही तिच्याकडे बघते, हिच्या तोंडातून वाचा खुलत नाही, हिला बोलायचं कळत नाही, हिला काहीच कळत नाही. एवढा भयानक प्रकार पाहिल्याच्या नंतर कोणाला काय सुचतं का. ती नुसती बघत राहते तिच्याकडं आणि तिचा चेहरा हळूहळू बदलते. आणि तिचा चेहरा होतोय कोणासारखा माहिती आहे, या सेम कन्यासारखा चेहरा होतोय. तिचं शरीर कन्याच्या शरीरामध्ये कन्वर्ट होतं आणि बघता बघता ते शरीरही बदलायला लागतं. अचानक तिच्याकडे हमला करते, पण ही अशी जोरात, अशी झटकून, अशी जोरात पाठीमागं पळते आणि जोरात खाली पायऱ्यानं खाली उतरते, रडत, जोरजोरात ओरडत. जो दरवाजा असतो खुल्ला हिच्या घराचा, त्या दरवाजाकडे अशी पळत जाते, पण तो दरवाजा धाडकरीन लागतो. लागल्याच्या नंतर पूर्ण काही शांत होतं. घरामधली पूर्ण लाईट जाते, घरामध्ये लाईट राहत नाही.
घराची खिडकी असते बघा एक छोटीशी काचाची, त्या खिडकीमध्ये जाते, जोरजोरात ओरडते, खिडकी आपटते, पण बाहेर असलेल्या कुणालाही ऐकू जात नाही, कारण की बाहेर कुणीच नसतं ना. आता रात्र झालेली असती, 11 11:30 वाजलेली असतात, तर त्या टायमामध्ये हिला बाहेर कोण दिसणार आहे? सगळेजण घरामध्ये झोपलेले, ही ती खिडकी वाजवते, हिला काय कळत नाही काय करावं आणि काय नाही म्हणून. तेवढ्यात हिचं जे शरीर आहे, हिच्या शरीरामधून रक्त पडायला लागतं, जे हात असतो ना ह्यो असा कापायला लागतो, हिच्या शरीरामधून असं रक्त खाली पडायला लागतं. हे आपल्या हाताला असं धरते आणि पूर्ण लाईट घरातली गेलेली असते, आणि त्या गेलेल्या घरातल्या लाईटीमध्ये फक्त हिचा आवाजच हिला ऐकू येत असतो, रडण्याचा. ही पूर्णपणे अशी शांत बसते, आणि ज्या खिडकीपाशी आपटत होते ना हात आपले, तिथंच अशी आपली खाली बसते. खाली बसल्याच्या नंतर हिच्या कानावर आवाज येतो रडण्याचा, आणि तो आवाज असतो समोरच्या एका स्त्रीचा, जी की अनविजिबल असते, हिला दिसत नसते. रडताना आवाज येतो, ही शांत होते, हिचं रडणं गप्प बसतं. ही पूर्णपणे कन्फ्यूज होते की आता माझ्यासोबत काय होणार आहे, मला काय माहिती नाही आहे. ही एका जागेवर बसलेली आहे, तिच्या घरामध्ये कुणीतरी रडते, आणि इतक्या जोरात रडते की हिच्या कांटाळ्या बसतात, इतक्या जोरात रडते, जोरामध्ये बोंबलते, आणि एकदम शांत होते एकदम. परत एक आवाज येतो हसण्याचा, परत हसते, परत सगळं शांत होते. मग शांत झाल्याच्या नंतर कम्प्लिटली अर्धा घंटा काहीच हालचाल होत नाही. कन्या हळूवार उठते, घराच्या दरवाजापाशी जाते, दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते. दरवाजाची कोंडी तर आतली जी लावलेली असते ती उघडती, पण दरवाजा असा उघडल्या जात नाही, असं वाटतं की बाहेरून कोणीतरी लावलेलं आहे असं हिला फील होतं. हे तो दरवाजा शांत ठेवते. मग ही ठरवते की आपण आपल्या रूममध्ये जायचं आणि गुंडाळून झोपी जायचं, सकाळ होईपर्यंत उठायचंच नाही. ही हळूवार आपल्या रूममध्ये जाते, दबकत हळूवार जाते, तिच्या हातामधून रक्त खाली पडलेलं असतं. जाते रूममध्ये, रूमचा दरवाजा लावते, आणि आपल्या बेडवर झोपी जाते, आणि अंगावर पूर्णपणे पांघरून टाकून ती झोपते. हिच्या मनामध्ये पूर्ण भीती, झोप कुठे येते आता? एवढं सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला झोप येणार आहे का? नाही ना. तसंच हिचंही होतं, हिला झोप येतच नव्हती. तेवढ्यात हिला असा अनुभव येतो की कुणीतरी हिच्या मांड्यांवर हात फिरवते, दोन्ही मांड्यांवर, आणि असं वाटतं की कुणीतरी खालून वर येते. हिच्या दोन्ही मांड्यावर हात फिरवत हिच्या पूर्ण शरीरावरून हात फिरवत हिच्या मानेपर्यंत 2 हात येतात, आणि ही त्या हाताला असं फील करू शकते की हां इथं माझ्या हात आलेले आहेत म्हणून, आणि हिनं डोक्यावर पांघरून घेतलेलं असतं, पण हिची हिंमत होत नाही की ते पांघरून काढायचं आणि बघायचं की खाली कोण आहे म्हणून. ही तशीच अशी पूर्णपणे अशी बघती आहेस, आणि ते जे हात आहेत ना, ते हात जिथं नाही जायचे ना तिथं जाऊ लागले. हिला कुरवाळू लागले, हिला म्हणजे असं हिचं पूर्ण शरीर असं हे करू लागले ते हात, असं की कोणीतरी आहे हिच्यासोबत, ते तसला काय चुकीचा प्रकार करणार आहे तशा प्रकारचा काहीतरी ते प्रकार करत होतं. आणि जे पांघरून आहे ना, तिथून हळूवार त्याचं डोकं बाहेर येतं. डोकं बाहेर आल्याच्या नंतर ही बघते, तर तीच मुलगी होती जी मुलगी हिनं टाकीमध्ये बघितली होती. आणि ही जोरात ओरडते, तशी ती जी मुलगी आहे समोरची हिच्या शरीरावरची, ती छताला जाऊन अशी चिपकते वर, आणि ती पूर्णपणे निर्वस्त्र असते. आणि ती जेव्हा छताला जाऊन चिपकते ना, त्यावेळेस ही पण पूर्णपणे निर्वस्त्र असते, हिच्या शरीरावर एकही कपडा नसतो. आणि जेव्हा ही जोरात चिरकते त्याच वेळेस हिच्या रूमचा दरवाजा देखील उघडला जातो, तिच्या रूमच्या दरवाजामध्ये तिची आई आणि वडील असतात. ही तिच्या आई वडिलाकडे बघते, तिचे आई वडील हिच्याकडे बघतात. आई जोरात धावत तिच्याकडे येते, हिला जवळ घेते, हिच्या अंगावर ते पांघरून टाकते, आणि मग ते रडू नको, शांत 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 शांत. तिचे वडील म्हणतात की हे काय प्रकार होता असा. ते बाहेर जातात, कारण की मुलगी जवान होती, तिथं थांबणार नव्हती, तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. त्या आजूबाजूला रूममध्ये बघतात तर काहीच नसतं. ती शांत होती, 1-1.5 घंटा सगळं काही सुरळीत होतं. लाईट वगैरे टाकतात, तिचे वडील मोटर वगैरे लावतात, पाणी वगैरे भरण्यासाठी लावतात. आणि ती मुलगी इतकी रडायलेली असते ना, तर तिला बाहेर घेऊन येते तिची आई कपडे वगैरे घालून. मग तिला विचारते की तुझ्यासोबत काय झालेलं आहे. मग ती सांगते की माझ्या सोबत असं झालेलं आहे, आणि हे सगळं मी अनुभवलेलं, माझा हात पण कापलेला आहे, बघ ना आई. जेव्हा मग ती आईला तिचा हात दाखवते, त्या हातावर कोणतीही चोंद नसते, काहीच लागलेलं नसतं. तिच्या आई म्हणते की ठीक आहे बाळा, काय प्रॉब्लेम नाही, सोडून दे, आमची चूक आहे, आम्हाला तुला मोकळं सोडून जायलाच नको हवं होतं. आता तिच्या वडिलाला कळत नाही, तिलाही कळत नाही की नेमकं झालं काय म्हणून. थोडा वेळ होतो, ती शांत होते. शांत झाल्याच्या नंतर तिच्यासोबत जे काय झालं ना, ते सगळं काही ती सांगते. मग दुसऱ्या दिवशी तिचे वडील जेव्हा ऑफिसला जातात त्यावेळेस ते सांगतात की आमच्या घरामध्ये असा प्रकार झाला आहे, आणि माझी मुलगी जी आहे ती असं झाल्यागत सांगत होती. आता तिचे वडील ज्याला सांगत होते ना, तो म्हणत होता की मुलगी होती, एक काम करू, ते काय करतो, त्याचा मोबाईल बाहेर काढतो आणि मोबाईलमध्ये त्या मुलीचा फोटो दाखवतो ज्या मुलीने तिथं फाशी घेतली होती.
आता तो फोटो जे आहे ना, तिचं जे वडील आहेत, कन्याचे वडील, तिच्या मोबाईलमध्ये घेतात आणि संध्याकाळी घरी येतात आणि सहज बोलता बोलता ते फोटो असं त्या कन्याला दाखवतात. कन्या एकदमपणे घाबरते आणि बोलते की अहो बाबा, ही काल हीच मुलगी होती काल. त्यावेळेस त्याला आणि त्याच्या बायकोला समजतं की ज्या मुलीबद्दल एक माणूस बोलत होता ना, की तर फाशी घेऊन मेली, तिच्यासोबत वाईट काम झालं आहे, तिची आत्मा 100% होती, पण तिची आत्मा इथं आली कशी? आणि इतके दिवस काय प्रॉब्लेम नाही झाला, अचानक असा प्रॉब्लेम झाला तरी कसा? आता मग सगळं झाल्याच्या नंतर ते एका महाराजाला विचारतात, पुजाऱ्याला. तर ते म्हणतात की बाबा, हे काय तेवढं शक्य नाही आहे, पण जर एखादं बघा, कसं असतं ना, एक सोप्या भाषेमध्ये सांगतो, तो महाराजांना सांगत होता तशा. एक घर आहे, त्या घराला दरवाजा नाही आहे आणि त्या घराची जी वाईब आहे ती वाईब अशी आहे की कुणी पण येऊन तिथं राहू शकतं. तर कुणी पण येतं आणि राहतं ना. तसं काय आहे ना, एखादा माणूस असतो, एखाद्या माणसाच्या कुंडलीमध्ये असा काही दोष असतो की काही ग्रह असतात की ते ग्रह जे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज असतात, ज्या अतिरिक्त शक्त्या असतात, त्यांना आवाहन करतात की बाबा या, म्हणजे असं की त्यांना येण्याचा जो रस्ता असतो ना तो मोकळा असतो. तसं तुमच्या घरातल्या एखाद्या मेंबरचं असं काही असेल, त्या कारणामुळे ती जी शक्ती आहे ती त्याच्यावर जास्त प्रमाणामध्ये हावी झाली असेल आणि मग तिला तो सगळे काही अनुभव आले. नॅचरली असं काही होत नाही. आणि असं जर काही असेल तर मी काही दोरे देतो, काही तावीज देतो, ते तुम्ही तिथे येऊन बांधा, तर ते सगळं काही प्रॉब्लेम थांबण्याचा होऊ शकतो. मग ती तिथून आल्याच्या नंतर तिची कन्याचे वडील असतात, ते तिच्या मुलीला बांधतात दोरे वगैरे आणि सगळं काही सॉल्व होतं. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की या स्टोरीच्या अगोदर की कन्याला एक प्रॉब्लेम होती. आता ती प्रॉब्लेम अशी होती की जी कन्या होती ना, ती इमॅजिनेशन खूप जास्त करायची. म्हणजे जरी अशी एखादी गोष्ट आहे आणि तिच्या डोक्यामध्ये अशी आली आहे, तर ती काय करायची ना, की ती गोष्ट असं की तिच्यासोबतच घडली आहे असा विचार करायची ती आणि अशा पद्धतीनं ती वागायची. म्हणजे प्रत्येक गोष्ट ना ओव्हरथिंक करायची, सिरियस घ्यायची ना, असं ती जाणून घ्यायची जसं की तिच्यासोबतच झालं आहे. अशा प्रकारची तिला प्रॉब्लेम होती आणि कदाचित तिनं हे सगळं काही जाणून घेतलं असेल आणि तिला कुणीतरी सांगितलं असेल की त्या मुलीसोबत असं झालेलं आहे. कॉलेजमध्ये काय असतं ना, गप्पा वगैरे निघतात, त्यावेळेस कुणी कुणाला सांगतं. त्याच कारणामुळं हिच्यासोबत असला काय प्रकार झाला असेल असं तिच्या वडिलाला वाटलं. पण त्याच्यानंतर कधीही त्या घरामध्ये असं काही झालं नाही आणि जी कन्या आहे तिला कधीही घरामध्ये एकलं सोडलं नाही. हे कुठं जायचे तरी कन्याला घेऊन जायचे, नाही तर कन्याला घेऊन जायचे. आता ही होती आजची स्टोरी. स्टोरी जर आवडली असेल, स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर मला प्लीज तुम्ही स्टोरी शेअर करू शकता. आणि स्टोरी शेअर करण्याचा जे मार्ग आहे ते तुम्ही मला इंस्टाग्रामवर DM करू शकता. माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक भेटून जाईल. तर सपोर्ट.